मंजरीताई धाडगे, त्याचबरोबर ती शिवाजीराव नडावडे साहेब, विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो, आपण महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करावं। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ते विना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले। हा विचार, हा संदेश या मातीला ज्यांनी देण्याचं काम केलं ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले उर्फ तात्यासाहेब। या समाजासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या स्वतःचा माजी आमदार जयदेवजी गायकवाड साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष असं स्वागत। या ठिकाणी महापुरुषांना अभिवादनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। खरं तर गत वर्षी गेल्या वर्षी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ज्या या देशातील जे मान्यवर आहेत, समाजासाठी या देशासाठी अहोरात्र कष्ट करणारे जे मान्यवर आहेत, अशा स्मृतींचं मधल्या काळामध्ये जे निधन झालं त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करीत आहोत। या देशाचे माजी राष्ट्रपती प्रणवजी मुखर्जी, त्याचबरोबर ती ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी, त्याचबरोबर ती लेखिका पुष्पा भावे, त्याचबरोबर ती अहमदजी पटेल, आणि आमच्या या विचारपीठावरती दरवर्षी जे निवेदक म्हणून भूमिका करत होते असे आमचे विजयराव लडकत, त्याचबरोबर ती कुदळे सर यांचं या ठिकाणी निधन झालं। मी विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण त्यांना श्रद्धांजली आपण या ठिकाणी आमदार कृष्णकांत कुदळे ज्यांनी समता परिषद खऱ्या अर्थानं आमदार कालच आमदारजी भालके यांचं निधन झालं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण विचार मंचाच्या वतीनं श्रद्धांजली करूयात। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण 2 मिनिटांसाठी या ठिकाणी उभा राहावं। धन्यवाद। अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेले आणि 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्ण व्यवस्थेच्या चौकटीमध्ये पिडलेल्या सर्व दीन दलित बांधवांसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी संपूर्ण स्वतःचं आयुष्य खर्चीत घालण्याचं काम केलं। 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजाला एक निर्मिकतेचा, सत्तेचा विचार देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं। अगदी तोच विचार घेऊन वंदनीय भुजबळ साहेब यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली आणि समता परिषदेच्या माध्यमातून आपण समता पुरस्काराचा या ठिकाणी गेले 17 वर्ष आपण या ठिकाणी सन्मान करीत आलेलो आहोत। गेले कित्येक वर्ष आपण अभिवादनासाठी या पुण्यभूमीवरती, या पुण्यनगरीतल्या पुण्यभूमीवरती आपण सालाबाद प्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहत आहोत। या ठिकाणी विचार मंचावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी शब्द सुमनानं स्वागत करण्यासाठी मी आपल्या पुणे विभागाचे विभागीय अध्यक्ष प्रितेशजी गवळी यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी शब्द सुमनानं स्वागत करावं। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं 130वी महात्मा फुले पुण्यतिथी व महात्मा फुले पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आजचे पुरस्कारती पद्मश्री तात्याराव लहाने यांचे मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। तसेच संस्थापक अध्यक्ष माननीय छगनरावजी भुजबळ यांचेही मी समता परिषदेच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो। त्याच पद्धतीने हरिनरके साहेब, रुपाली चाकणकर, कमलानी ढोले पाटील, खासदार समीर भाऊ, आमदार पंकज भाऊ, दीप्ती चौधरी, तसेच जयदेव गायकवाड, मनीषा लडकर, योगेशजी ससाने, या ठिकाणी उपस्थित असलेले एकनाथ खेडकर, कुलगुरू डी.वाय. पाटील, तसेच महाराष्ट्रातील सर्व समता परिषदेचे पदाधिकारी व समता सैनिक यांचे सर्वांचे मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने प्रितेश गवळी म्हणून स्वागत करतो।
या ठिकाणी आपण गेली 17 वर्ष या ठिकाणी या देशाच्या आणि या मातीसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या या हातांचा आपण समता पुरस्कार या सन्मानानं आपण या ठिकाणी सन्मान करीत आलेलो आहोत। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माननीय बापूसाहेब भुजबळ यांना मी विनंती करतो आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे 130वी पुण्यतिथी निमित्त आज या फुलेवाड्यावर त्यांचे पुण्यस्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यासाठी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे एकत्रित जमले आहोत। या प्रसंगी या विचार मंचावर उपस्थित असलेले अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक आणि अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य शासनाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री महोदय, आमचे सर्वांचे आशास्थान आणि श्रद्धास्थान आदरणीय भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे पद्मश्री ज्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटने हे पद बहाल केलेले आहे आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये 1.5 लाख नेत्र शस्त्रक्रिया करून लोकांना दिव्य दृष्टी प्राप्त करून दिली, 50 लाख लोकांच्या पेक्षा जास्त लोकांची नेत्र चिकित्सा करून त्यांच्यावर उपचार केले, असे आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर तात्यासाहेब लहाने सर, त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांचे विचारांचे गाढे अभ्यासक आणि विचारवंत आमचे मित्र प्राध्यापक हरी नडके साहेब, या ठिकाणी सातत्यानं हजर असलेले आमचे समीर भाऊ भुजबळ, पंकज भाऊ भुजबळ, शेफालीताई भुजबळ, मंजरीताई घाडगे, महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, शिवाजीराव नानवडे, रवींद्रजी पवार, आमच्या कमलताई ढोले पाटील, प्रीतीजी गवळी, पंढरनाथ बनकर, गौतमजी बेंगाळे सर, खेडकर सर, जय गायकवाड, दीप्तीताई, इतर सर्व मान्यवर आणि महाराष्ट्रातून आलेले आपल्या सर्व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि समता सैनिक, 1 नोव्हेंबर 1992 रोजी आदरणीय भुजबळ साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी समता परिषद स्थापना करून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची ज्योत पेटवली। आज या गोष्टीला 29 वर्ष पूर्ण होत आहेत। पाहता पाहता या रोपट्याच्या आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे। महाराष्ट्रासह 14 ते 15 राज्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करून समतेचे जाळे विणले आहे। या संघटनेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारण यात देखील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे। झारखंड असेल, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, आंध्र, बिहार अशा अनेक राज्यांमध्ये समता परिषदेचे कार्य जोमाने चालू आहे। बिहारमधून 2014 साली 4 पार्लमेंटसह केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवलेले माननीय उपेंद्र कुशवाहा सर सारखे मंत्री झालेले आहेत। आज काही अन्य राज्यात आमदारही आहेत। आज या फुलेवाडे समता भूमीवर 1984 पासून गेली 27 वर्ष सातत्यानं महात्मा फुले समता परिषदेचे माध्यमातून पुण्यतिथी निमित्त एकत्र येऊन या फुले दाम्पत्याला आपण सर्व अभिवादन करत आहोत, नतमस्तक होत आहोत। 2004 सालापासून आज फुलेवाड्यावर समता भूमीवर गेली 17 वर्ष महात्मा फुले समता पुरस्कार म्हणून गौरवित आहोत। खऱ्या अर्थाने ज्यांनी विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अशा असामान्य कर्तृत्ववान व्यक्तींना महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित करत आहोत। यावर्षी यापूर्वी माननीय भालचंद्र मुनगेकर सर, माननीय वीरप्पा मोईली सर, माननीय भालचंद्र नेमाडे साहेब, अरुंधती राय, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अशा अनेक मान्यवरांना महात्मा फुले समता पुरस्काराने गौरवले आहे। गेल्या वर्षी फादर फ्रान्सिस दिब्रिटो
यांना हा पुरस्कार दिला आहे आणि यावर्षी आज पद्मश्री विख्यात नेत्रविशारद डॉक्टर बाबासाहेब तात्यासाहेब लहाने यांना आदरणीय साहेबांचे शुभाशय देत आहोत. तात्यासाहेब, मला आपल्याबद्दल फक्त 2च शब्द बोलायचे आहेत. आदरणीय साहेबांच्या कृपेने मी जिल्हाध्यक्ष होतो. 8 ते 10 वर्ष दक्षिण मुंबईचा जिल्हाध्यक्ष होतो आणि त्यावेळेस काही ना काही कामानिमित्त जे हॉस्पिटलमध्ये जायचा आणि यावेळेस एकदा गेलो असताना तात्यासाहेबांना भेटलो असताना एक केस आली. कोणीतरी खूप दूरचा माणूस होता, त्याच्या एका लहानशा 4-5 वर्षाच्या मुलीनं 3 वर्षाच्या मुलीच्या डोळ्यात काजळ म्हणून साहेब चुन्याची बोट अशी फिरवली होती आणि त्याचा परिणाम तिचे डोळे अंधदृष्टी झाली होती. ते सर्व मंडळी तात्यासाहेबांकडे आली. तात्यासाहेबांना केस दाखवली. त्यांनी क्षणभर डोळ्यावरचा चष्मा काढला. त्यांचं मन भारावलं. काय बोलावं काय करावं सुचेना, कारण त्यांना कल्पना होती त्या डबीतील चुना त्या पूर्ण डोळ्यामध्ये जाऊन दृष्टीहीन झाली होती आणि ती 2.5-3 वर्षाची मुलगी रडत होती. ते क्षणभर थबकले. त्याच्यानंतर आज 14 वर्ष झाली. मी तात्यासाहेबांना प्रश्न विचारला नाही, साहेब त्या 2.5 वर्षाच्या मुलीचं काय झालं. मला मात्र धाडस झालं नाही. अजून विचारायला त्याला दृष्टी मिळाली की न मिळाली. आणि बाहेर त्या आईवडिलांना अनेक डॉक्टरांनी सांगितलं होतं, आमच्याकडून हिला काही उपयोग होणार नाही, तुम्ही ताबडतोब जे हॉस्पिटलमध्ये जा आणि तात्यासाहेब लहाने यांनाच भेटा, तरच दृष्टी येईल. आणि त्या पद्धतीने आली. असं मी अधिक बोलणार नाही. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आदरणीय साहेब आले, सर्व मान्यवर आले. करोना पार्श्वभूमीवर आपण सर्व एकत्र जमलेलो आहोत. याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो, जय ज्योती जय क्रांती. धन्यवाद बापूसाहेब. यानंतर विचारमंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी करीत आहोत. आजचे आपले सत्कारमूर्ती पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर, ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतुलनीय असं काम केलेलं आहे, असे आजचे आपले पुरस्कार मूर्ती पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सरांचा सन्मान करण्यासाठी मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष वंदनीय छगनरावजी भुजबळ साहेबांना विनंती करतो, आजचे आपले पुरस्कार मूर्ती यांचा आपण सन्मान करावा. पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करावा. त्याचबरोबर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष वंदनीय भुजबळ साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी विभागीय अध्यक्ष प्रितेशजी गवळी यांना विनंती करतो, आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याचबरोबर थोर विचारवंत आदरणीय नरके सरांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी प्रितेशजी गवळी यांना विनंती करतो, आपण नरके सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याचबरोबर विचारमंचावरती उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचा सन्मान करण्यासाठी मी समता परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा मंजिरीताई धाडगे यांना विनंती करतो, आपण रुपालीताई चाकणकर यांचा सन्मान करावा. विचारमंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा, त्याचबरोबर DY पाटील या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एकनाथरावजी खेडेकर साहेबांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी खेडेकर सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. विचारमंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी मी संयोजन समितीच्या वतीनं करतो. आणि यानंतर या ठिकाणी विचारमंचावरती उपस्थित असलेले जयदेवजी
गायकवाड यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी प्रितेशजी गवळी यांना विनंती करतो. जयदेवजी गायकवाड यांना विनंती करतो आमचा हा सन्मान आपण स्वीकारावा. त्याचबरोबर ती विचारमंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न होत असताना माननीय बापूसाहेब भुजबळ यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. मंजिरीताई धाडगे यांचा सुद्धा आपण सन्मान करीत आहोत. विचारमंचावरती उपस्थित असलेल्या वंदनाताई नानी यांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी, कमल नानी ढोले पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. त्यांनी आमचा हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. विचारमंचावरती उपस्थित असलेल्या माननीय सो आरती कोंडरे, त्याचबरोबर ती माननीय सो विजयताई लक्ष्मी हरिहर, त्याचबरोबर ती माननीय सो मनीषाताई लडकत यांचा सुद्धा आपण सन्मान करीत आहोत. त्यांचा या ठिकाणी शब्दसमूहानं विचारमंचाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी विचारमंचावरती उपस्थित असलेले प्राध्यापक गौतमजी बेंगाळे यांचा सुद्धा विचारमंचाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं सन्मान करीत आहोत. आणि मी यानंतर लगेचच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष, थोर विचारवंत, फुले शाहू आंबेडकरांचा विचार ज्यांनी मातीमध्ये नेण्याचं काम केलं असे आदरणीय हरी नरके सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. थोर समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 130व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय छगन भुजबळ सर, ज्यांना यावर्षी आपण महात्मा फुले समता पुरस्कार देऊन गौरवतो आहोत, ते पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, मंचावरील सर्व मान्यवर, सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर, बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. मी आज हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने उपस्थित राहिले त्याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. बंधू भगिनींनो, बरोबर 1897 साली पहिल्यांदा मुंबईमध्ये प्लेग सुरू झाला. कामगार वस्तीमध्ये भायखळ्याला, जिथे तात्याराव सरांनी डीन म्हणून जे हॉस्पिटलमध्ये काम केलं, त्याच परिसरामध्ये सत्यशोधक चळवळीचे नेते, भारताच्या कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे काम करत होते. 9 फेब्रुवारी 1897 ला प्लेगमध्ये काम करता करता, प्लेग मधल्या कामगारांना, मजुरांना मदत करता करता राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं. 9 फेब्रुवारी 1897 पुण्यामध्ये प्लेग पोहोचला. तसा तो महाराष्ट्रातही पोहोचला, देशातही पोहोचला. पुण्याची लोकसंख्या त्यावेळेला तात्याराव सर फक्त 1 लाख होती आणि त्या काळामधल्या 1 लाख लोकसंख्येच्या नोंदी जर आपण पाहिल्या कागदपत्रामधल्या, तर त्या काळामध्ये मार्च महिन्यामध्ये परिस्थिती अशी होती की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना किती माणसं नेमकी आज मृत्यू पावली, त्यांची नावं काय, हे लिहिण्यासाठी सुद्धा यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यावेळेच्या नगरपालिकेचं रेकॉर्ड मी पाहिलेलं आहे, तपासलेलं आहे. नोंदी अशा आहेत, आज 482 लोक वारले, आज 533 लोक वारले, आज 672 लोक वारले. या पद्धतीच्या फक्त नोंदी आहेत. 80,000ची लोकसंख्या असलेल्या पुणे शहरामध्ये तुम्ही कल्पना करा की 500च्या आसपास दररोज माणसं मरत होती, म्हणजे किती भयंकर हाहाकार माजला असेल. सावित्रीबाई फुले या वाड्यातनं उठल्या. त्यांनी आपला मुलगा डॉक्टर यशवंत हा मिलिटरीमध्ये तो डॉक्टर होता, त्यावेळेला त्याचं पोस्टिंग नगरला होतं, त्याला टेलिग्राम केला आणि बोलवून घेतलं. पुण्याच्या बाहेर हडपसरच्या परिसरामध्ये, ससाने नगर, महमदवाडीच्या परिसरामध्ये त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला आणि घराघरामध्ये जाऊन सावित्रीबाई महिलांना, मुलींना, मुलांना दवाखान्यात नेऊ लागल्या. 1897चा हा प्लेग तुमच्या लक्षात यावा म्हणून एक उल्लेख करतो. ज्या प्लेगमध्ये अतिशय उत्तम काम केलं कलेक्टर रँडने, त्याची हत्या करण्यात आली. त्याने अत्याचार केले असं सांगितलं गेलं.
का तर तो घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी औषध पाणी देत होता. लोक घाबरलेले होते, लोक रोग दडवून ठेवत होते. करोना सुद्धा लोक दडवून ठेवतात. एवढं शिक्षण झाल्यानंतर आणि एवढं आज प्रगती केल्यानंतर तो काळ तुम्ही लक्षात घ्या. त्या काळामध्ये रँडने त्याच्या सरकारी कामाचा भाग म्हणून घराघरामध्ये जाऊन औषध पाणी पोहोचवलं. आजारी माणसांना प्लेगचे जे कॅम्प घातले होते तिथे नेऊन पोहोचवलं. पण त्या रँडची सुद्धा हत्या केली गेली आणि त्याला स्वातंत्र्य चळवळीतलं महान काम असं रूप दिलं गेलं. मी त्या चर्चेत जाणार नाहीये. मी फक्त तो उल्लेख तुमच्या समोर केला तो एवढ्यासाठी, त्या काळामध्ये कोणीही हिम्मत करत नव्हतं, कारण ना गाडी घोडा, ना स्ट्रेचर, ना कुठली रुग्णवाहिका, मदतीला कोणी नाही. सावित्रीबाई घरोघर जाऊन प्लेगच्या रोग्यांना घेऊन जाऊन यशवंतकडनं उपचार करून घेत होत्या. सावित्रीबाई काम करता करता प्लेग मध्ये गेल्या. त्यांना माहित होतं की प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे, आपल्याला सुद्धा होऊ शकतो, कारण डॉक्टर खुद्द त्यांचा मुलगाच होता. त्याने सांगितलं होतं, आई तुला भीती आहे. सावित्रीबाईंचं वाक्य हे होतं त्याच्यावरचं की आज तात्या असते, महात्मा ज्योतिराव फुले असते तर ते गप्प बसले असते का घरामध्ये. तात्यासाहेब पुण्यातली त्यावेळची बहुतेक मान्यवर मंडळी, मी कुणाचंही नाव घेत नाही कारण मला वादात जायचं नाही, पुन्हा सोडून पळून गेलेली होती जीव वाचवून. पण सावित्रीबाई पळून नाही गेल्या, त्या मदत करत राहिल्या. आणि पुण्याच्या जवळ असलेलं उपनगर, आता पुण्याचं जे आहे मुंढवा, तिथल्या दलित वस्तीमध्ये पांडुरंग बाबाजी गायकवाड, जातीचा उल्लेख आजकाल आपण करत नाही, तो करायची गरज नाही. पण जयदेवजी गायकवाड आमचे मित्र इथं माजी आमदार उपस्थित आहेत. जयदेव सर, तुम्हाला माहित आहे पांडुरंग बाबाजी गायकवाड हा पूर्वाश्रमीच्या महार समाजातला मुलगा. त्याच्या घरामध्ये सावित्रीबाई गेल्या. 11 वर्षाच्या त्या पोराला पाठीवर घेतलं आणि मुंडव्यापासून चालत चालत मगरपट्टा, आता जो मगरपट्टा सिटी झाली आहे तो सगळा रस्ता, पुढे हडपसर, तिथून पुढे सुसानीनगर, तिथून पुढे मोहम्मदवाडीचा रस्ता, 8 किलोमीटर जवळजवळ सावित्रीबाई त्या 11 वर्षाच्या पोराला पाठीवर घेऊन चादरीमध्ये गुंडाळून चालत गेल्या. तात्यासाहेब, मला नेहमी 1857च्या 58च्या काळामध्ये झाशीच्या राणीने केलेला पराक्रम जो आहे त्याचा अभिमान वाटतो. तिनं स्वतःच्या पोराला पाठीवर घेऊन मेरी झाशी नाही दूंगी म्हणून लढाई केली इंग्रजांशी, मोठं काम केलं. पण राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाला आपल्या इतिहासामध्ये जागा असते, पण सामाजिक क्षेत्रामध्ये सावित्रीबाईंनी त्या मुलाला वाचवण्याच्यासाठी आणि अशा असंख्य लोकांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला. मी असं मानतो, मला स्वतःला असं वाटतं की कदाचित सावित्रीबाई त्या मुलाला पाठीवर घेऊन जात असताना त्या प्लेगला म्हणत असतील, बेटा प्लेगा, माझा पांडुरंग मी तुला देणार नाही, मेरा पांडुरंग नाही दूंगी. आणि त्यांनी पांडुरंगला वाचवलं. पांडुरंग बरा झाला. 10 मार्च 1897ला प्लेगची लागण होऊन सावित्रीबाई गेल्या. त्या सावित्रीबाईंच्या या घरामध्ये, महात्मा फुलेंच्या घरामध्ये डॉक्टर तात्याराव लहाने यांचा सत्कार करत असताना समता परिषदेला विशेष आनंद वाटतो. त्याचं कारण, तात्यारावांनी मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यातनं येऊन MBBS, त्यानंतर MD आणि त्यानंतर नेत्ररोगाच्या क्षेत्रामध्ये जे अतुलनीय काम केलेलं आहे. संख्येच्या भाषेत नेमकं कळत नाही आपल्याला, पण बोलायची पद्धत असते म्हणून की 1.5 लाख लोकांना त्यांनी बरं केलं. 15 लाखाच्या वर प्रत्यक्ष लोकांमध्ये त्यांनी या संबंधीचं काम केलं आणि 50 लाखापर्यंत लोकांना सर्व्हिसेस वेगवेगळ्या प्रकारच्या दिलेल्या आहेत. हे आकडे प्रचंड मोठे आहेत. पण तात्यारावांचं आज अभिनंदन करत असताना मला जाहीरपणे तुमच्या समोर हे सांगायचं आहे की मी, माझे मित्र PN भुले इथं बसलेले आहेत समोर. भुजबळ साहेब, आपण महात्मा फुल्यांचं ओरिजिनल मृत्यूपत्र जे शोधून काढलं ते ज्या शासनाच्या कार्यालयामध्ये आहे त्या कार्यालयामध्ये ते अधिकारी होते आणि मी ते तिथे जाऊन 6 महिने तिथे बसून महात्मा फुल्यांच्या हस्ताक्षरातलं ते मृत्यूपत्र शोधू शकलो. ते महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये छापू शकलो. फुल्यांच्या साहित्याची पुढची पुस्तकं प्रकाशित करू शकलो. त्याचं कारण माझे डोळे शाबूत ठेवण्याचं काम, माझी 2 ऑपरेशन स्वतः तात्याराव लहाने यांनी केलेली आहेत. त्यामुळे मी डॉक्टर तात्याराव लहाने यांचा लाभार्थी आहे. त्यांच्यामुळे माझी दृष्टी आज शाबूत आहे. आणि म्हणून तात्याराव, मी जाहीरपणे आपल्या समोर सांगतो, मला महात्मा ज्योतिराव फुले यांनी दृष्टिकोन दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दृष्टिकोन दिला,
आणि तो पोहोचवण्याचं पसरवण्याचं काम करण्यासाठी दृष्टी तुम्ही दिली, त्याच्याबद्दल मी आपल्याला अभिवादन करतो, आपल्याला वंदन करतो. महात्मा फुले समता परिषदेने आतापर्यंत अनेक मान्यवरांना हे पुरस्कार देऊन गौरवलेला आहे. योगायोगावर नशिबावर वगैरे काही आपला विश्वास नाही, पण गंमत सांगतो. आपण इथे बालचंद्र नेमाडे सरांना बोलवलं, त्यांना हा पुरस्कार दिला. तात्याराव सर त्याच्यानंतर महिनाभराच्या आतमध्ये त्यांना ज्ञानपीठ मिळालं. महिनाभराच्या अवघ्या आतमध्ये त्यांना, आणि त्यावेळेला वर्तमानपत्रांनी चॅनल्सनी सगळे फोटो त्यांचे जे दाखवले ते फुले वाड्यावरचे, फुले पगडीतले त्यांचे दाखवले. हे तुम्ही पाहिलेलं तुम्हाला आठवत असेल. आपण गेल्या वर्षी दिब्रिटोना इथं बोलवलं, फादर फ्रान्सिस दिब्रिटोनचा सन्मान केला. त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. आणि या पद्धतीने खरं म्हणजे मी सगळ्यांच्या बद्दल सांगू शकेन. मी माझ्यापासून सुरुवात करू शकतो, आणि मी पहिला पुरस्कार मला मिळालेला आहे, त्यामुळे माझ्या आयुष्यात काय काय बदल झाले या पुरस्कारामुळे इथपासून सगळं सांगू शकतो. त्याची गरज नाही, वेळही नाही ती. पण तात्यांचं आज इथं येणं, त्यांनी महात्मा फुले यांच्या सावित्रीबाईंच्या या कामाला भेट देणं आणि हा पुरस्कार स्वीकारणं, याचा समता परिषदेला विशेष आनंद वाटतो. त्यांना पद्मश्री आणि इतर अनेक मान्यवर सन्मान मिळालेले आहेत. खरं म्हणजे लहान की मोठा हा मुद्दा नसतो पुरस्कारामध्ये. मुद्दा असतो त्या पुरस्काराला कोणाचं नाव जोडलं गेलेलं आहे, कोणत्या विचारसरणीतनं तो पुरस्कार दिला जातोय, कोणत्या आपुलकीतनं, आपलेपणातनं तो दिला जातोय. आणि त्यामुळे तात्याराव हा तुमच्या घरातला पुरस्कार आहे, हा तुमचा स्वतःच्या कुटुंबातला पुरस्कार आहे, आणि म्हणून बहुजन समाजाने केलेला हा गौरव आहे. मित्रहो, आज दिवस फार विपरीत आलेले आहेत. आता सरकार तुम्ही कुणाशी लग्न करावं आणि कुणाशी नाही इथपासून सगळं ठरवायला लागलेलं आहे. सरकार म्हणत असताना मी केंद्र सरकारबद्दल बोलतोय, हे तुम्हाला एवढा कळलं असेल. त्याला नावं लव जिहादची दिली जात असतील, आणखी काही दिली जात असेल, पण या वाड्यामध्ये महात्मा फुले यांनी सांगितलं होतं, जगा माझी धर्मा गणित होती, लढाया खेळती रेड्यापरी, रेडे धरणारे प्राणास मुक्ती, कोणी म्हणती जन्नतीस गेले, स्वर्गी गेले असेही म्हणती, कोणी म्हणती मार्टर झाले. सद्विवेकाविन सर्व भांबावले, रक्तपाती झाले ज्योती म्हणे. रक्तपात आणि सद्विवेक हरवलेला समाज, काही लोकांना तो निर्माण करायचा आहे. आणि त्यांना महात्मा फुलेंचे, बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा गांधींचे विचार नको आहेत. आणि म्हणून कदाचित आज धर्माधर्मातल्या विवाहांना ते बंदी घालत असतील, उद्या ते आंतरजातीय विवाहांना सुद्धा बंदी घालतील, सांगता येत नाही. यांची दिशा, यांची पद्धत, यांची कामाची प्रक्रिया जी आहे, आज देश एका फार मोठ्या संकटातनं चाललेला आहे, वैचारिक पातळीवरच्या, राजकीय पातळीवरच्या, आणि त्याचबरोबर कोरोनाच्या लढाईत सुद्धा आपण जातो आहोत. या पार्श्वभूमीवर मला स्वतःला असं वाटतं की या पुरस्कारासाठी तात्यारावांची निवड करताना निवड समितीच्या समोर एका बाजूला आपला माणूस, एवढं मोठं काम केलेला माणूस, आणि दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या लढाईमध्ये जे डॉक्टर्स फील्डवर लढतायत, जीव धोक्यात घालून लढतायत, त्यांचा प्रतिनिधी, त्यांचा सगळ्यात प्रमुख माणूस, तिसऱ्या बाजूला विचारसरणीच्या जोरावर चारही लोकशाहीचे जे स्तंभ आहेत त्यांना खिशात घालून राजकारण करण्याची आज पद्धत सुरू झालेली आपण पाहतो आहोत. भुजबळ साहेब, मला तर वाटतं की आता भारतातल्या चारही स्तंभांचं राष्ट्रीयकरणच करून टाकलेलं आहे, त्यामुळे सगळे खिशातच आहेत. अशा पार्श्वभूमीमध्ये विचारांचं काय होणार आहे? महात्मा फुलेंचा, सावित्रीबाईंचा, बाबासाहेबांचा, महात्मा गांधींचा विचार जिवंत राहणार आहे की नाही, असा प्रश्न असताना तात्यारावांसारखे लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये एक आदर्श घालून देत आहेत, कामाचा एक उत्तुंग अशा प्रकारचा आदर्श घालून देत आहेत. यातलं ते सांगतायत की तुम्ही सगळ्यांनी राजकारणातच आलं पाहिजे असं नाही, तुमच्या तुमच्या क्षेत्रात तुम्ही राहा, पण तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये बलदंड काम करा, मनपूर्वक काम करा. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. 2 ऑपरेशन त्यांनी माझी 2 डोळ्यांची केली. पहिलं ऑपरेशन त्यांनी केलं होतं त्या दिवशी तात्यारावांनी एकूण 326 एका दिवसामध्ये ऑपरेशन केली होती. 326 ऑपरेशन तुम्ही लक्षात घ्या. आणि दुसरं ऑपरेशन त्यानंतर मी करायला जेव्हा गेलो तेव्हा तर ती संख्या आणखीन वाढली होती आणि ती 405 पर्यंत गेलेली होती. तात्याराव दिवसाकाठी 300, 400, 500, 600 लोकांचे ऑपरेशन्स एक हाताने हा माणूस करतो. जादूगार कशाला म्हणतात, चमत्कार कशाला म्हणतात? पहाटे 6 वाजता ते कामाला सुरुवात करायचे आणि दुपारचं जेवण ते संध्याकाळी 6 वाजता घ्यायचे. मित्रांनो, पूर्ण डेडिकेटेड, पूर्ण वाहून घेतलेला माणूस.
मी स्वतः पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्यांचं काम जवळनं पाहिलेलं आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासनं सगळ्यांनी ज्यांच्याकडनं आपल्या डोळ्यांवर उपचार करून घेतले ते तात्याराव लहाने. खरं म्हणजे मुंबईमध्ये खासगी हॉस्पिटल्स 5 स्टार आणि 7 स्टार हॉस्पिटल असतात, पण तिकडे न जाता तात्यारावांकडे मी खरं म्हणजे ती सगळी मोठी मान्यवरांची यादी पण तुम्हाला सांगू शकेन की किती मान्यवरांनी यांच्याकडनं दृष्टीचा लाभ घेतलेला आहे. आदिवासीच्या पाड्यावर, दलिताच्या वस्त्यांमध्ये, भटक्या विमुक्तांच्या पालावर, खेड्या पाड्यात जाऊन हा माणूस काम करत राहिलेला आहे. खरं तर त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांना किडनी दिलेली आहे आणि त्या आईच्या किडनीच्या जीवावर तात्यासाहेब गेली अनेक वर्ष ही पुण्याची कामं करतायत, ही महान कामं करतायत. हा पुरस्कार देण्याच्या मागे तात्याराव, महात्मा फुले समता परिषदेची, भुजबळ साहेबांची, आमची सगळ्यांची भावना ही आहे की तात्याराव तुम्हाला आमच्या सगळ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला आमचे सगळ्यांचे शुभचिंतन करून आम्ही सांगतो की तुम्ही एक काम आणखी ताकदीने करा, आणखी वेगाने करा, आणखी मोठ्या प्रमाणावर करा आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना त्या कामाची प्रेरणा मिळो. शेवटी एक उल्लेख करतो आणि थांबतो. 3 जानेवारीला नायगावला सावित्रीबाईंच्या जयंतीच्या दिवशी भुजबळ साहेबांच्या हस्ते आपण सावित्री ज्योती या सोनी मराठीवरच्या मालिकेचं उद्घाटन केलं. आज गेली जवळजवळ वर्षभर ही मालिका अतिशय उत्तम चालू आहे. संध्याकाळी 7:30 वाजता 7:30 ते 8 सोनी मराठीवर सावित्री ज्योती, आभाळा एवढी माणसं होती. भुजबळ साहेब, ही मालिका बघणाऱ्या एका प्रेक्षकाचा, साध्या प्रेक्षकाचा फोन आला मला आणि तो म्हणाला की नरके साहेब नावामध्ये बदल करा. मी म्हटलं काय झालं? तो म्हणला नाव तुम्ही ठेवलंय सावित्री ज्योती, आभाळा एवढी माणसं होती. म्हटलं मग काय झालं? ते म्हणले नाव बदला आणि नाव असं ठेवा सावित्री ज्योती, आभाळापेक्षा मोठी माणसं होती. आभाळापेक्षा मोठी माणसं होती. आज आम्ही म्हणाले ही कामं बघतोय, त्यांची अश्रू येतात डोळ्यामध्ये, रोमांच उभे राहतात अंगावर. मित्र हो, तुम्ही ही मालिका पाहत असाल, नसाल पाहत तर माझी विनंती आहे की जरूर पहा. कारण आजच्या विपरीत राजकीय सामाजिक काळामध्ये महात्मा फुल्यांचा आणि बाबासाहेबांचा विचार पुढे नेणं हे सुद्धा क्रांतिकारक काम आहे. मग ते मालिकेच्या माध्यमातून असो, पुस्तकांच्या माध्यमातून असो किंवा अन्य माध्यमातून असो. गेल्या वर्षी 28 तारखेला इथे भुजबळ साहेब आले आणि इथून थेट ते शिवाजी पार्कला शपथविधीला गेले. आज बरोबर 1 वर्ष झालं साहेबांच्या शपथविधीला. खरं म्हणजे राज्य गेल्या वर्षभरामध्ये कोरोना आणि इतर अनेक संकटांमधून, महापूर, अवकाळी पाऊस, अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेला आहे. पण तरी अतिशय दणकटपणे काम करत असताना भुजबळ साहेबांनी केलेलं एक विशेष काम अभिमानाने सांगतो. नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून एक लक्षात ठेवा, ब्रिटिशांच्या काळात जेव्हा दुष्काळ यायचा लाखो लोक मरायचे, अशा आपत्ती यायच्या, लाखो लोक कुपोषणाने मरायचे. एक सुद्धा माणूस महाराष्ट्रातला कुपोषणाने मरता कामा नये. हे जे काम राज्य सरकारच्या वतीने करून दाखवलं भुजबळ साहेबांनी, त्याच्याबद्दल त्यांना जाहीरपणे मी धन्यवाद देतो. हे महात्मा फुलेंचं काम पुढे नेणं आहे, हे सावित्रीबाईंचं, बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा गांधींचं काम पुढे नेणं आहे. कारण गरीबातला गरीब माणूस वाचला पाहिजे, तो कुपोषणाने मरता कामा नये. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मला स्वतःला खरं म्हणजे महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून साहेबांनी कोणती महत्वाची कामं केली त्याच्याबद्दल खरं म्हणजे बोलायला आवडलं असतं, पण वेळ झालाय आणि आपल्याला ही पुढची भाषणं ऐकायची. मी फक्त 1 मिनिटामध्ये जे मानपत्र आपण तात्याराव लहानेंना साहेबांच्या हस्ते देत आहोत ते थोडक्यात वाचून दाखवतो आणि थांबतो. आदरणीय पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, जय ज्योती जय सावित्री. आज 28 नोव्हेंबर 2020 महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 130व्या स्मृतिदिनी आपल्याला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद समता पुरस्कार देऊन गौरवित आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. थोर समाज क्रांतिकारक ज्योतिराव फुले हे पर्यायी भारतीय संस्कृतीचे जनक होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाच्या सर्व स्त्रियांच्या ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानप्रसारासाठी उभं आयुष्य वेचलं. त्यातूनच आधुनिक अशा फुले, शाहू, आंबेडकर, आगरकरांच्या महाराष्ट्राची जडणघडण झाली. तात्याराव, आपण लातूर जिल्ह्यातनं गरीब शेतकरी कुटुंबातनं आलात. अत्यंत गरिबी असतानाही कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत आपण शिक्षण घेतलं. औरंगाबादच्या त्यावेळच्या मराठवाडा विद्यापीठातनं आणि आताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातनं आपण मेडिसिनची आधी पदवी घेतली. त्याच विद्यापीठातनं नेत्ररोग शास्त्रामधलं मास्टर ऑफ सर्जरीचं पदव्युत्तर शिक्षणही आपण घेतलं. आजवर आपण 1.5 लाखापेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणानं पूर्ण केलेल्या आहेत.
सर जे रुग्णालयात आपण नेत्रचिकित्सा विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून केलेलं काम अत्युत्कृष्ट या स्वरूपाचं आहे. स्वतःच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही आपण दिवसातले सलग 14 तास काम करीत असता ग्रामीण भागात नेत्र शिबिरांमध्ये बिना टाक्याच्या शस्त्रक्रियांमध्ये आपलं अभूतपूर्व असं योगदान राहिलेलं आहे. राष्ट्रीय परिषदांमध्ये आपण, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपण अनेक शोध निबंध वाचलेले आहेत आणि म्हणून आपलं जे विविध क्षेत्रातलं काम आहे, आपण घडवलेले विद्यार्थी आहेत, आपण घडवलेले डॉक्टर आहेत, या सगळ्या कामाचा विचार करून आपल्याला पद्मश्री हा सन्मानही देण्यात आलेला आहे. आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये संपादन केलेलं यश, समाजासाठी केलेलं काम हे सारं अतुलनीय आहे, आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. आणि म्हणून 1897च्या प्लेगच्या महामारीमध्ये सावित्रीबाई यांनी ज्या दीनदुबळ्या दलित बहुजन वंचितांचे प्राण वाचवले, त्यांच्याच नावानं, त्यांच्याच या पवित्र घरी आपण या ठिकाणी महात्मा फुले समता पुरस्कारानं आपला सन्मान करीत आहोत. आज जगभर कोविड-19 थैमान घातलेला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी, लोकजागृती आणि आरोग्य साक्षरतेसाठी आपण गेले वर्षभर अहोरात्र काम करत आहात. त्यामुळेच महाराष्ट्र आणि देश सुरक्षित असल्याचं आपण बघतो आहोत. तात्यासाहेब, आपण एक महान कोविड योद्धा आहोत. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आपल्या या बलदंड सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यासाठी आपल्याला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा मानाचा समता पुरस्कार देत असताना मला विशेष आनंद वाटतो. आपला स्नेहांकित छगन भुजबळ, संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष महात्मा फुले समता परिषद. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण आजच्या या मुख्य पुरस्कार सोहळ्याकडे वळूयात. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं दिला जाणारा आजचा आपला सन्मान, समता पुरस्कार, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी अतुलनीय असं काम केलेलं आहे असे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर यांना आपण अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या ठिकाणी समता पुरस्कार देऊन त्यांचा आपण या ठिकाणी गौरव करीत आहोत. मी आदरणीय भुजबळ साहेब, विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सरांना या ठिकाणी समता पुरस्कारानं आपण गौरव करावा. आजच्या या पुरस्काराचं स्वरूप तात्याराव लहाने सरांना या ठिकाणी आपण महात्मा फुलेंची फुले पगडी, त्याचबरोबर ती पुष्पगुच्छ, मानपत्र, सन्मान चिन्ह व 1 लाख रुपयाचा धनादेश देऊन या ठिकाणी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सरांचा या ठिकाणी आपण समता पुरस्कार देऊन या ठिकाणी आपण त्यांचा यथोचित असा या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. सर्वांनी एकदा टाळ्याच्या कडकटामध्ये या ठिकाणी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर आपले आजचे असलेले सन्मानार्थी यांचं आपण या ठिकाणी टाळ्याच्या कडकटामध्ये आपण या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करूया. एकदा टाळ्याच्या कडकटामध्ये आपण या ठिकाणी सन्मान करूया. या ठिकाणी आजचे आपले सन्मानार्थी डॉक्टर पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सरांचा आपण या ठिकाणी समता पुरस्कार देऊन या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. मी विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी तात्याराव लहाने सरांचा आपण या ठिकाणी 1 लाख रुपयाचा धनादेश देऊन या ठिकाणी आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत. धन्यवाद. यानंतर मी या ठिकाणी विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद 130वी महात्मा फुले पुण्यतिथी, समता दिन व महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आदरणीय भुजबळ साहेब, ज्यांना आत्ताच महात्मा फुले समता पुरस्कार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला, ते आदरणीय पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेजी, समीरजी भुजबळ, पंकजजी भुजबळ, शेफालीताई भुजबळ, कमलनानी ढोले पाटील,
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी आपल्या सर्वांना एकत्रित केले ते आदरणीय बापूसाहेब भुजबळजी, मंजिरीताई दाडगे, हरिजी नरके, शिवाजीरावजी नलावडे, गौतमजी बेंगाळे, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य सदस्य आणि उपस्थित माझ्या महिला भगिनी बांधवांनो, स्त्री पुरुष या दोन जातींच्या पलीकडे माणूस म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे आणि माणूस म्हणून आपल्याला जागवता आलं पाहिजे. तुमच्या आणि माझ्या शरीरातलं रक्त हे एकच आहे, ते लाल आहे आणि त्या अन्यायाविरुद्ध पेटून उठलं पाहिजे. हा संदेश ज्यांनी स्वतः आत्मसात केला आणि आपल्याला दिला ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते. गेली 8-9 महिने आपण सर्वजण पाहतोय या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती एकत्रित येत या महामारीच्या विरोधातला लढा आपण सर्वजण देतोय. यामध्ये डॉक्टर असेल, त्यांचा स्टाफ, पोलीस, त्यांचा स्टाफ, प्रशासकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि या सर्वांच्या बरोबरीने माझा महाराष्ट्राचा बळीराजा हे आपल्या सर्वांसाठी रात्रंदिवस काम करत राहिले. खऱ्या अर्थाने ते आपल्यासाठी देवदूत म्हणून काम करीत असताना आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि कृतज्ञता व्यक्त करत असताना मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे तो आदरणीय भुजबळ साहेबांचा. गेली या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे असलेल्या या खात्याच्या माध्यमातून एकच गोष्ट मी त्यांना या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगू इच्छितोय. आदरणीय साहेबांना मी एक मेसेज केला की साहेब, एकल आणि विधवा महिलांच्या या कोरोनाच्या कालावधीमध्ये अतिशय हाल होतात. रेशनिंग धान्यांच्या बाबत त्यांना वेळेवर धान्य मिळत नाही. तातडीने साहेबांनी या मेसेजची दखल घेतली आणि दुसऱ्या दिवसापासून हा निर्णय त्यांनी जाहीर करून माझ्या विधवा आणि एकल महिलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना राबवली. ना कोणता बडेजाव, ना कोणता डामडौल, ना कोणता प्रोटोकॉल की तुम्ही माझ्याकडे पत्र आणून द्या आणि नंतर आपण करू. समाजातल्या दीन दुबळ्यांसाठी जगण्याची प्रवृत्ती आणि कदाचित हाच महात्मा फुलेंचा विचार आदरणीय साहेब त्यांच्या आचरणातून जागवताना आपल्याला दिसतात. यामध्ये मी फार वेळ घेणार नाही, पण सावित्रीची लेख म्हणून फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आपल्या सर्वांनाच आदरणीय साहेबांचे विचार ऐकायचे आहेत. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वदा तयांचा जन्म द्यास दे. हरवले आभाळ ज्यांचे तयांचा हो तू सोबती. हरवले आभाळ ज्यांचे तयांचा हो तू सोबती. सापडे ना वाट ज्यांना तयांचा हो तू सारथी. ज्यांचं आभाळच हरवले त्यांचा सोबती हो. ज्यांचं वाटच हरवले त्यांचा सारथी हो. आणि कदाचित हाच विचार आदरणीय भुजबळ साहेब महात्मा फुले यांच्या विचारातनं प्रेरणा घेऊन जागवत आहेत हे मला निश्चितपणाने जाणवतं. यामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं, समता परिषदेच्या वतीनं डॉक्टर तात्याराव लहाने यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचं मी अभिनंदन तर करते, पण प्रत्येक पेशंटला डॉक्टर हा देवदूतासारखा वाटतो, देव वाटतो, देवाच्या रूपात वाटतो आणि तो त्याच्यावरती इतका विश्वास ठेवत असतो. डॉक्टर मला असं वाटतं महाराष्ट्रभरातच नाही तर देशभरामध्ये प्रत्येक पेशंटला एक विश्वास हे नाव म्हणलं की तात्याराव लहाने हे नाव निश्चितपणे वाटतं. आणि आम्ही ते सातत्याने पाहत आलोय, अनुभवत आलोय आणि या पेशंटच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपण देवदूताची जी भूमिका निभावली त्याबद्दलही मी आपल्या मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. यामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील समाज बांधवांना मानवमुक्तीचा संदेश आणि प्रेरणा देणारा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची गरज आजही तितकीच आहे. मला असं वाटतं कदाचित त्या काळामध्ये कमी होती, त्यापेक्षा या विचारांची गरज आज जास्त आहे. कारण आपण पाहतो समाजामध्ये आजही तितकीच अस्पृश्यता जाणवते, आजही वैचारिक मतभेद तितकेच जाणवतात. म्हणून त्या विचारांचा मला असं वाटतं व्यासा आणि वारसा घेऊन आपण चाललो तर निश्चितपणाने ह्या विचार सप्ताभूमीमध्ये येऊन आपल्याला प्रेरणा मिळाली असं मला वाटतं. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना अपेक्षित असलेला समर्थ समाज घडवण्याचे कार्य आपल्यासाठी खरंच आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान आपल्या सर्वांना पेलायचं आहे. हे आव्हान पेलत असताना महात्मा फुले यांची स्त्रीदास्य मुक्ती विचार असेल, शेतकरी कष्टकरी यांच्या उद्धाराची मागणी असेल, पाणी प्रश्न असेल, शेतकरी आत्महत्या असतील, शिक्षणातील दुरावस्था असतील, मंदिर मस्जिद यांच्या समस्या असतील, या सोडवण्यासाठी त्यांचे विचार आज आपल्याला दीपस्तंभासारखे आहेत. त्यांच्या 4 ओळी मला आवर्जून सांगाव्याच्या वाटतात. जाती मारवाडी गरिबा नाडीती, देऊळे बांधिती कीर्तीसाठी. देवाजीच्या नावे जगाला पिढीती, अधोगती जाती निश्चयाने. सदाचार, विवेक, न्यायप्रियता आणि सहिष्णुता ही त्यांच्या जीवनाची चतुःश्रुती होती. त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आजही आपल्याला करायचा आहे. गुलामगिरी नसली तरी वैचारिक गुलामगिरीतून मुक्त व्हायचे आहे.
आणि त्यांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करायचा आहे. आज या ठिकाणी समता भूमीवर पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि हाच समतेचा विचार घेऊन आपण महाराष्ट्रभर हा चळवळीचा विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूयात. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं ही त्यांना अभिवादन ठरेल. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्वसहाय्यक जे गोविंद गणपत काळे यांनी अनेक आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये एक आठवण अशी होती, मुठभर धान्यासाठी पोटची पोरं विकण्याची वेळ आली, जनावरे मरून पडत आहेत असं वाटलं. त्यावेळी दणकवडी येथे त्यांनी आरोग्य शिबिरं आयोजित केली होती. सकाळी दुपारी संध्याकाळी 3 वेळा जेवण चालत होतं. मला असं वाटतं आत्ताच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये हाच विचार पुढे घेऊन जात असताना काही लोकांनी खऱ्या अर्थानं सरकार जे काम करते या सरकारला अडचणीच्या काळामध्ये आपण साथ देणं फार गरजेचं आहे. यामध्ये विरोधक म्हणून आपली भूमिका जरूर असावी, पण ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या मदतीसाठी आपण धावून जाणं गरजेचं होतं त्या ठिकाणी आपण विरोधकाची भूमिका घेत असताना त्यांच्यासाठी एक चपराक म्हणजे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं आरोग्य जोपासत असताना आपण काळजी घेणं महत्वाचं होतं आणि त्यासाठी आपण आवाहन करणं गरजेचं असताना मंदिरं उघडली पाहिजेत यासाठी बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करणाऱ्यांनी आकडतांडव करणाऱ्यांनी गेली 9-10 दिवस झालं मंदिरं उघडली तर मंदिरामध्ये दर्शन घेताना कधी कोणी दिसलं नाही. याच्यावरून एक राजकीय पोळी बाजून घेण्याचं काम निश्चितपणाने काही लोक करताना दिसतात. त्यांना मला इतकंच सांगायचं आहे, मंदिरात देव जरूर आहे, पण आळंदीपासून पंढरीला यावेळची वारी गेली नाही, पण या पंढरीचा विठुराया पांढऱ्या वेशामध्ये म्हणजे अर्थातच तात्याराव लहाने यांच्यासारख्या डॉक्टरांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला. पंढरीचा विठुराया खाकी वर्दीमध्ये 24 तास रस्त्यावर उभा राहिलेला आपल्याला दिसला. अर्थात पोलिसांच्या रूपाने आपण पाहिला. पंढरीचा विठुराया आशा वर्कर, अंगणवाडी सेविका असेल, अनेक समाजसेवक आहेत त्यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित पंढरीच्या विठुरायाचं हेच म्हणणं असेल की या वर्षी मी मंदिरात नाही पण तुमच्या आणि माझ्या रूपामध्ये कुठेतरी वावरताना दिसला. केवळ विरोधाला विरोध करायचा आणि समाजामध्ये दुफळी निर्माण करायचं काम जर काही लोक करत असेल तर त्यांना मी इतकंच सांगते की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा हा वारसा एकदा मागं वळून आपण जरूर पाहावा. माणूस म्हणून आपण किती खुदेपणाने वागलो याची जाणीव तुम्हाला होईल आणि हे आत्मपरीक्षण आपण या निमित्तानं करावं. आदरणीय साहेब, मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस एखाद्या समाजाचा विचार, एखाद्या राज्याचा विचार आणि तो हक्क त्या महिलेला दिला जातो, कदाचित आम्हाला काय हवं काय नको इतकी विचार करण्याची पात्रता आमच्यात नसेल, कदाचित आम्हाला विचारलंही नसेल, पण स्त्री पुरुष समानतेमध्ये आमच्या महिलांचा विचार व्हावा हा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडला आणि म्हणून मला असं वाटतं ही विचाराची प्रेरणा त्यांनी जोपासली. म्हणूनच या विचार मंचावरती आज मी असेल, मंजिरीताई असेल, कमलनानी असेल, मनीषाताई असेल या ठिकाणी सन्मानाने बसू शकलो. आज या मी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे देणेकरी आहोत कारण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. जर आपल्याला त्यांना काही द्यायचंच असेल, या ठिकाणी माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपल्यावरती होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी संघर्षाची ठिणगी पेटवावी लागते, त्याचा वनवा भडकावा लागतो, पण ह्याच विचाराचा वनवा या समतेच्या भूमीतून कायमच पेटत आलेला आहे आणि याचं मृत्युमंद उदाहरण म्हणजे आदरणीय भुजबळ साहेब आपल्या समोर आहेत. समाज आदरणीय साहेब आपल्याकडे प्रत्येक वेळेस फार आशेने बघतो, आपल्याकडून प्रेरणा घेतो, म्हणून तुमच्याकडे पाहून आम्हाला असंही वाटतं सावित्रीची लेख मी लढा माझे लढेल, सावित्रीची लेख मी लढा माझे लढेल, पुन्हा पुन्हा फक्त जिंकण्यासाठीच या संघर्षाच्या मैदानात उतरेल. आणि म्हणून या विचारांना अभिवादन करत असताना आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते. आज या ठिकाणी जो सत्कार समारंभ झाला, समाजातल्या या व्यक्तींना पुरस्कार देत असताना याआधी हरिजी नरके यांनी सांगितलं पुरस्कार कोणता आहे हा फार महत्वाचा असतो, तसाच तो कोणाला दिला जातो तोही तितकाच महत्वाचा असतो. हा विचार जगत असताना निश्चितपणाने पुरस्कारासाठी कोणी काम करत नाही, पण पुरस्कारामुळे निश्चितपणाने माणूस मोठा होतो, पुरस्कारामुळे त्याच्यावर जबाबदारी अधिक येते. मला असं वाटतं पद्मश्री तात्याराव लहाने आपल्याला कदाचित आता जास्त जबाबदारी आली असं वाटत असेल. पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मान्यवरांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण आता बोलत होतात
मंदिरं उघडण्याच्या संदर्भानं सरकार भूमिका घेत होतं, काही संघटना त्या ठिकाणी भूमिका घेत होत्या. आणि आपण बोलत असताना मला एवढंच म्हणू इच्छितो, खरं तर या मातीमध्ये ज्या ज्या लोकांनी पांडुरंगाचे पाय धरले ती माणसं वारकरी झाली. या मातीमध्ये ज्या ज्या लोकांनी खंडोबाचे पाय धरले ती माणसं वाघ्या मुरळी झाली. या मातीमध्ये ज्या ज्या लोकांनी देवांचे पाय धरले ती माणसं देवदासी झाली. पण या मातीमध्ये आजपर्यंत ज्या ज्या माणसांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुलेंचे पाय धरले ती माणसं ग्रामपंचायत पदाच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी आत्ताच आवर्जून उपस्थित राहिलेल्या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका माननीय सौ मनीषाताई लडकत यांचं मी या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी शब्दसुमनानं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. खरं तर आदरणीय नरके सर या ठिकाणी आजचे आपले पुरस्कार मूर्ती डॉक्टर तात्याराव लहाने सरांच्या बद्दल बोलत होते आणि बोलत असताना सरांच्या कामाबद्दल सर्व काही सांगत होते. मी एवढंच म्हणू इच्छितो, आजचे आपले जे पुरस्कार मूर्ती आहेत ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे, खरं तर शाळेच्या 4 भिंतीच्या आतमध्ये आम्हाला त्रिकोण शिकवला, आम्हाला चौकोन शिकवला, पण या समाजाला खऱ्या अर्थानं ज्यांनी दृष्टिकोन देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे असे आमचे पुरस्कार मूर्ती. खरं तर काही माणसं पुरस्कारानं मोठे होतात, पण काही माणसं पुरस्कारालाच मोठं करण्याचं काम करतात. अशा आमच्या समता पुरस्काराला ज्यांनी मोठं करण्याचं काम कदाचित केलेलं आहे असे आमचे पुरस्कार मूर्ती. आदरणीय पद्मश्री तात्याराव लहाने सरांना मी विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज आदरणीय महात्मा फुले यांच्या 130व्या स्मृती दिनानिमित्त मी त्यांना माझ्या हृदयापासून आदरांजली वाहतो. समता परिषदेचे अध्यक्ष आणि मला नेहमी मदत करणारे, माझ्यावर प्रेम करणारे असे माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ सर, त्याचबरोबर समता परिषदेचे बापू भुजबळ साहेब, व्यासपीठावर असणारे माननीय आमदार कमल ढोले पाटील, माननीय सौ मनीषाताई लडकत, माननीय सौ रुपालीताई चाकणकर, माननीय मंजुरी घाडगे, हरी नरके साहेब माझ्या अगोदर बोलणार होते. या माणसाचा अभ्यास आभाळ एवढा आहे आणि मला अतिशय मोठा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आलेला आहे की ते बोलल्यानंतर मी बोलणार आहे. त्यामुळे फार कठीण गोष्ट आहे, कारण त्यांचा अभ्यास फार मोठा आहे. मी फक्त त्यांचं कॅटॅक केलं आहे, पण बाकी त्यांचं सगळा मेंदू त्यांचाच आहे, त्यावर मी काही करू शकत नाही. शिवाजीराव नलाडे साहेब, गौतमराव बेंगाळे साहेब, त्यात पंढरीनाथ बनकर साहेब, सुनीता सेलवंटे, खेडेकर सर, रवींद्र पवार साहेब, जयदेव गायकवाड साहेब, त्याचबरोबर माझा भाऊ विठ्ठल, जो मी सुरू केलेलं सामाजिक काम लातूरमध्येही त्यांनी ते चालू ठेवलं आहे. तो प्लॅस्टिक सर्जरीचं काम करत असतो. पुढे बसलेले माझे सगळे बंधू आणि भगिनी, माझे सगळे पत्रकार मित्र, मी समता परिषदेचं मनापासून ऋण व्यक्त करतो. मला हा जो आज पुरस्कार दिला तो महात्मा फुले यांच्या नावाने दिला आणि हा पुरस्कार घेत असताना मला याचा आनंद असा होतो की जेव्हा जेव्हा आपल्या घरामधलं लेकरू एखादं काम करतं, त्यांनी किती मोठं काम केलं तर घरामध्ये त्याची किंमत नसते. आणि आज भुजबळ साहेबांच्यामुळे मला माझ्या घरामध्ये बहुजन समाजाचा सर्वात मोठा पुरस्कार, मी बहुजन समाज असताना समाजामध्ये जन्म घेतला असताना आज मला एका माणसाची फार तीव्रतेने जाणीव होते, ते म्हणजे गोपाळरावजी मुंडे साहेब. ते असते तर मला आणखी आनंद झाला असता की हा पुरस्कार घेत असताना. आणि भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब यांनी या समाजाला मोठं करण्यासाठी खूप मोठे असे प्रयत्न केले आहेत आणि म्हणून हा पुरस्कार घेत असताना मला खूप आनंद झाला आहे. कारण मला माझ्या आईनी माझ्या पाठीवर हात टाकला, इतका मोठा आनंद आज मला झाला.
आज हा पुरस्कार घेत असताना आणखी एक मला मोठा आनंद असा आहे की त्या काळामध्ये 1819व्या शतकामध्ये स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी काम केलं, विधवांचे पुन्हा लग्न व्हावे याच्यासाठी काम केलं, त्या काळामध्ये बाल विवाह होऊ नये. आपण आज पाहतो माल न्यूट्रिशन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याचं कारण आहे की बालविवाह होतात आणि म्हणून मालनिरीस लोक होतात. 200 वर्ष 150 वर्षापूर्वी अशा गोष्टी करणं, ही अशी जी माणसं असतात ही माणसं युग प्रवर्तक असतात आणि म्हणूनच अशा मोठ्या माणसांना महात्मा म्हणतात. म्हणून आपल्याकडे फक्त भारत देशात 3च महात्मा आहेत आणि त्यातले एक महात्मांच्या नावाने मला पुरस्कार मिळाला. याच्या एवढं मोठे भाग्य म्हणजे याच्याहून मोठं भाग्य असू शकत माझ्यासाठी मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार. याचबरोबर मला मार्च महिन्यामध्ये शाहू पुरस्कार पण मिळाला आणि म्हणून मला असं वाटतं की हे जो पुरोगामी विचाराचा आज जो मला एवढा मोठा पुरस्कार मिळाला, मी समता परिषदेचं मी मनापासून आभार मानतो की हा इतका मोठा पुरस्कार मला दे. हा पुरस्कार देत असताना मला अशा वेळेस दिला की जेव्हा कोविडने आपल्याकडे थैमान घातला. त्या काळामध्ये प्लेग जेव्हा झाला तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी प्लेग मध्ये काम करत असताना त्यांना प्लेग होऊन त्यांचा देहांत झाला. मी हे काम करत असताना मला सांगितलं गेलं की माझी किडनी बदलली आहे, मला मधुमेह आहे आणि जितके लोकांच्या किडनी बदलल्या त्यांना कुणालाही आजार झाला त्याच्यातला एकही जिवंत राहिलेला नाही आहे आणि तुम्ही यामध्ये सुट्टी घ्यावी. मी त्यांना सांगितलं की मला दुसरा जन्म मिळाला आहे. माझी जी आई अंजनाबाई हिने मला दुसरा जन्म देऊन 25 वर्ष झाला आहे. किडनी बदलल्यानंतर मनुष्य 10-15 वर्ष राहतो आणि मरतो, पण जे आतापर्यंत मी 50 लाख लोक तपासले, 1,62,000 स्वतः ऑपरेशन केले, सगळ्यात चमुनी मिळून 4 लाख ऑपरेशन केले, या सर्वांच्या आशीर्वादाने मला 25 वर्ष आयुष्य मिळालं आहे. आशीर्वाद नक्की असतात. आपण दुसऱ्याच्या कामाला जर आलो तर ते आशीर्वाद मिळत असतात, हे आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे मी आज जिवंत आहे. त्यामुळे मला आज एवढा मोठा मान, मला सांगा महात्मा फुले यांच्या नावाने मला पगडी आज घालायला मिळालेली आहे. मला असं वाटत नाही की एवढा मान मला जे काही मिळाला हा मला या सर्व माझे जे रुग्ण आहेत, माझी आई आहे यांच्यामुळे हा मिळाला. आणि म्हणून मी ठरवलं की कोविड झाल्यानंतर आपला होणार जरी असेल तरी आपण कोविड मध्ये लोकांची सेवा करायची. आणि म्हणून एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत अहोरात्र सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत मी या कोविड मध्ये आपला मृत्यूदर कमी कसा होईल याच्यासाठीचा अभ्यास करून तो कसा कमी करता येईल याचं सगळं काम मी करत होतो. आणि हे काम करत असताना कोविड वॉर्डामध्ये असेल, कोविड आयसीयू मध्ये असेल, जिथं जाण्याची माझी गरज आहे तिथं मी जात होतो. महाराष्ट्रातल्या 20 वैद्यकीय महाविद्यालयामधल्या प्रत्येक पेशंट रोज तपासत होतो आणि त्या पेशंटला काय करता येईल याचं भान ठेवून काम करत होतो. आपला निश्चित सांगतो की महाराष्ट्राने माननीय मुख्यमंत्री नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे काही निर्णय घेतले हे निर्णय वैज्ञानिक निर्णय आहे. आणि हे वैज्ञानिक निर्णय असे आहे की सुरुवातीला लॉकडाऊन, कारण आपण अभ्यास करत असताना मागे ज्या स्पॅनिश फ्लू सारख्या साथी आल्या किंवा प्लेग सारख्या साथी आल्या, यावेळेस काय केलं होतं आणि आता काय केलं पाहिजे आणि मग त्याचा लॉकडाऊन करणे किंवा प्रत्येक गोष्ट जी आहे आपण सांगतो नवीन वेळेस जेव्हा औषध उपचार आले, प्रत्येक सोमवारी नवीन मार्गदर्शक तत्व तयार करणे, प्रत्येकापर्यंत पोहोचवणे, या सर्व गोष्टी केल्यामुळे आज मुंबई सारख्या पुण्यासारख्या ठिकाणी जिथे इतकी मोठी लोकसंख्या आहे अशा ठिकाणी आपण या सर्व आजाराला एका विशिष्ट मर्यादेत रोखू शकलो. आणि हे रोखता आलं नसतं तर फार मोठी अशी अडचण निर्माण झाली असते. कारण आपण पाहिले जेव्हा स्पॅनिश फ्लू आला आणि त्याचं सेकंड वेव्ह आली त्यावेळेस आपली लोकसंख्या फक्त 33 कोटी होती आणि त्यावेळेस 1.3 करोड लोकांचा मृत्यू झाला होता.
आणि या सगळ्या विचार करता आता जे काही काम केलं आहे या कामाच्यामुळे आपण सर्वांना वाचवण्याचं, सर्वांना मदत देण्याचं काम केलं. कोविडच्या साथीमध्ये मला खूप काही प्रश्न विचारले जातात, पण सरासरी 1 एप्रिल नंतर मी टीव्हीवर जाऊन सांगायचं बंद केलं आहे. त्याचं कारण असं आहे, 1 एप्रिलला जे नॉलेज होतं तितकंच नॉलेज आज आहे. आणि हे नॉलेज असं आहे, हे ज्ञान असं आहे की आपण हा आजार नक्की टाळू शकतो. आणि मग हा आजार टाळू कसा शकतो? आजार टाळत असताना एकच महत्वाची गोष्ट आहे की आपण मास्क लावला पाहिजे, तर आजार टाळला जातो. का? कारण मास्क आपल्या शरीरामध्ये हा जो व्हायरस जातो, जरी चर्चा काही असेल तर हवेमध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा कमी प्रमाणात, पण आपण जेव्हा खोकला करतो तेव्हा जास्त प्रमाणात, शिंक करतो तेव्हा जास्त प्रमाणात हा जो विषाणू आहे कोविड-19 हा जाऊन आपल्या शरीरात प्रवेश करतो. आणि म्हणून आपण जर मास्क घातला असेल तर तो आपल्या शरीरात प्रवेश करत नाही. किंवा आपण जेव्हा तोंडाला हात लावणार आहोत तो जर आपण हात सॅनिटाईज केले तर तो आत जात नाही. त्याचबरोबर आपण जर 3-4 फुटाचं अंतर ठेवलं तर तेवढे ह्याच्यामध्ये तो खाली पडतो, आपल्या तोंडामध्ये जात नाही. या गोष्टी सत्य आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी याचं भान ठेवलं पाहिजे. आपण पाहतो भारत देशामध्ये 20 ते 50 वर्ष वयाच्या लोकांना कोरोनाची जास्त बाधा झाली. का? त्याचं कारण असं आहे की ही सगळी कमावती माणसं आहेत आणि कामासाठी बाहेर जात होती. पण कामासाठी जात असताना एक गोष्ट नक्कीच ते विसरत होते, ते म्हणजे मास्क लावणे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी मला होणार नाही असं कधीच समजून घेऊ नका. हा आजार वय पाहत नाही, हा आजार काही पाहत नाही, तर हा आजार एकच पाहतो की याला फक्त ओली जागा मिळाली की तिथे तो जातो. आणि म्हणून आपण सर्वांनी मास्क लावणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मास्क खाली, आता मी बोलत असताना खाली घेतलाय, पण मास्क दाढीला लावणं याच्या इतका धोका कधीच नाही. आणि म्हणून दाढीला मास्क लावण्यासाठी नाही तर चेहऱ्याला लावण्यासाठी आहे. मास्क लावावा, अंतर पाळावं. कारण आपण आता म्हणतो की व्हॅक्सिन येणार आहे, पण तुमच्याजवळ व्हॅक्सिन आहे. मास्क हे व्हॅक्सिन आहे. हे आपण जर लावलं तर आपल्याला आजार होतच नाही, पण आपण ते लावलं पाहिजे. आणि ते लावल्यानंतर आपला आजार होत नाही. आता राहिलं पुढे की दुसरी वेव्ह येणार आहे का, हे बघा. हा आजार जितका तुम्हाला माहिती आहे तितकाच मला माहिती. मी एक विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे जगामध्ये काय व्हायला याचा अभ्यास करतो. आज जगात काय होतंय? जगामध्ये दुसरी लाट आलेली आहे. जर जगात दुसरी लाट आली असेल तर आपल्याकडे येण्याची शक्यता आहे. पण आपण टाळू कसं शकतो? आपण मास्क लावल्यानंतर ही लाट परतवून न लावता ही सौम्य प्रमाणामध्ये येईल. आणि म्हणून आपण सर्वांनी जर मास्क लावली तर एकमेकाचा आणि आपला सर्वांचाच आपण संरक्षण करू शकतो. आणि म्हणून येणार किंवा नाही, कधी येणार? आपण स्पॅनिश फ्लूचा विचार केला तर दुसरी लाट 6 महिन्यानंतर आली होती. आणि म्हणून आज आपली लाट संपत असताना पुढे कधी येईल? काही जण सांगतात जानेवारीत येईल, मार्च मध्ये येईल, जून मध्ये येईल. या सर्व गोष्टीचा अभ्यास विज्ञानाने जर केला तर लाट आपल्या हातामध्ये नाही आहे, ती कधी येणार. दुसरी गोष्ट आहे, व्हॅक्सिन बद्दल आपण चर्चा करतो. या कोविडमध्ये सगळेजण असे 19 सूत्र आहेत, तुम्हाला समजावून सांगण्यासाठी सांगतो. त्यापैकी काही सूत्रावर मोनोव्हॅलंट मध्ये 1 सूत्र, बायव्हॅलंट मध्ये 2 सूत्र, ट्रायव्हॅलंट मध्ये 3 सूत्र, क्वाड्रिव्हॅलंट मध्ये 4 सूत्र. याच्यावर सध्या लस ट्रायल चालू आहे. ही लस आल्यानंतर किती प्रमाणामध्ये काम करेल याचा सर्व जो काही अभ्यास आहे हे वैज्ञानिक रात्रंदिवस करत आहे. लस निश्चित येणार आहे आणि लस आल्यानंतर ती किती दिवस आपल्या शरीरामध्ये इम्युनायझेशन देईल याच्यासाठी जे न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी आपल्या शरीरात असतात त्याच्याबद्दलचाही अभ्यास चालू आहे. आणि म्हणून ही लस आल्यानंतर तिचा आपला बुस्टर डोस घ्यावा लागणार आहे. एक लस आणि 29 दिवसानंतर बुस्टर डोस घ्यावा लागणार आहे. पण ही आपल्याला इम्युनिटी निश्चित देणार आहे. आणि म्हणून लस येण्यासाठीचा जो वेळ आहे, नॉर्मल कालावधी हा 1.5 वर्षाचा असतो. आणि आता आपल्याला हा कोविड येऊन एकंदर 30 डिसेंबर धरला चीन मधला, तर आता आपल्याला 11 महिने झालेले आहेत. आणि म्हणून लस येण्यासाठी वेळ आहे. पण तोपर्यंत आपण सर्वजणांनी जर याची काळजी घेतली तर या काळजीमुळे आपण अवॉइड करू शकतो. फक्त एकच आहे, मला होणार नाही असं नका समजू.
आणि आपल्या घराघरामध्ये हा आजार जाऊ शकतो. ते आपण अवॉइड केलं पाहिजे. बाहेर जेव्हा आलं, घरात गेल्यानंतर आपण स्नान करणे, आपल्या अंगावरचे कपडे धुवून टाकणे, या गोष्टी साध्या साध्या गोष्टी जर पाळल्या तर या सर्व अडचणीतून दूर आपला होता येते. मला असं वाटतं की आपण याची निश्चित काळजी घ्यावी. दुसरी गोष्ट अशी आहे की आज माझ्याबद्दल जसं हरिनरके साहेब बोलले किंवा मॅडमनी सांगितलं, मला एक निश्चित माहिती आहे की हा जेव्हा माझ्या आईने किडनी दिली तेव्हा तिने मला सांगितलं होतं. ती मला असं सांगत होती की बाबा तू जगला पाहिजे. तेव्हा तिला वाटत असेल की हा माणूस चांगली कामं करेल, लोकांसाठी मदतीला जाईल, आणि म्हणून तेव्हापासून मी लोकांच्या सेवेचं काम करत आहे. आजही मला असं वाटतं की हा माझा दुसरा जन्म आहे आणि हे असताना आपण चांगलं काम करायला काही हरकत नाही. ते मी करत राहतो. पण खेड्यात का करतो? कारण मी जे पाहिलंय, गरिबी का असते मी पाहिलंय. मोतीबिंदू, मी एका मोठ्या घरात गेलो होतो. डेप्युटी कलेक्टर त्यांचे वडील होते. त्यांच्याकडे चहा पिऊन जेवण केल्यास विचारलं, बाबा कुठे आहेत? त्यांनी सांगितलं गोठ्यात आहेत. म्हणलं का? ते आंधळे आहेत म्हणे, तिथं लघवी संडास तिथं झाली तर घर स्वच्छ करावं लागत नाही. म्हणजे शिकलेल्या माणसाचे वडील गोठ्यात, आंधळे असल्यामुळे. आणि ही माणसं, गोठ्यातली माणसं घरात घ्यावी. सुनेने आणि मुलीने आपल्या आई वडिलांना लेकरं सांभाळतील, भाजी नीट करतील जर दृष्टी असेल तर. आणि म्हणून ती माणसं आपल्याकडे येऊ शकत नाहीत. कारण आज मी मुंबईत पाहतो 30% लोकांचे नातेवाईक माझ्याकडे येत नाहीत. ते एकटेच येतात, त्यांची मी सेवा करतो. आणि म्हणून या सर्व लोकांना खेडेगावात जाऊन, महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा नाही जिथे मी गेलो नाही. त्याचं कारण असं आहे, जिथे जिथे अंधत्व आहे तिथे तिथे मी पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या सर्व लोकांना दृष्टी द्यायचं काम केलं आहे. त्याचं कारण असं आहे, दृष्टी असेल तर स्रष्टी असते ते ठीक आहे, पण दृष्टी असेल तरच कुटुंब मिळतं. नसता वृद्धपणी त्यांची काळजी घेतली जात नाही. त्यांची काळजी घेतली जावी या गोष्टीसाठी मी खेड्यापाड्यात जातो आणि खेड्यापाड्यात जाऊन लोकांना दृष्टी द्यायचं काम करतो. पण हे सर्व काम करत असताना मला एक नेहमी आनंद असतो की मला नेहमी विचारलं जातं, तुम्ही सकाळी 6ला काम सुरू करता, कॅम्पमध्ये तर तुम्ही पार रात्री 4 पर्यंत काम करता. पण सकाळी जेव्हा मी या सर्व पेशंटला भेटतो तेव्हा त्यांच्या डोळ्यावर हसू आलेलं असतं. डोळ्याचा विभाग एक असा विभाग आहे की त्यामध्ये दुसऱ्याच दिवशी त्याचा रिझल्ट येतो आणि तो पेशंट हसायला लागतो. त्याच्या चेहऱ्यावर आलेलं हसू हे माझ्यासाठी जन्मभराचं इन्स्पिरेशन आहे आणि म्हणून ते रोल आहे. म्हणून 365 दिवस मी काम करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं आपण सर्वांनी दुसऱ्यासाठी थोडंसं जगलं पाहिजे. आपल्यासाठी नक्की जगा, पण दुसऱ्यासाठीही आपण थोडंफार जगलं पाहिजे. ते आपण भुजबळ साहेबांकडून शिका, समता परिषदेकडून शिका की आपलं काम करत असताना दुसऱ्याचा कसा म्हणजे विकास होईल. आणि हे विकास करण्यासाठी ते एवढं मोठं काम करत आहेत. आपल्या सगळ्यांना ऐकू येतं का माझा आवाज? हा, मास्तर आहे, त्याला 200 पोराची वर्ग घ्यायची सवय आहे, त्यामुळे काळजी करू नका. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे, दुसऱ्यासाठी काम केलं पाहिजे. इकडे पहा की त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाची पहिली शाळा 21व्या वर्षी काढणं ही सोपी गोष्ट नाही. जेव्हा स्त्री शिक्षण नव्हतं, करू दिलं जात नव्हतं तेव्हा केलं. आणि म्हणून आपण हे शिकलं पाहिजे की त्या काळामध्ये जे काही केलं ते आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. आणि म्हणून आपल्या एकट्याला काही करता नाही आलं तर समाज मिळून ते आपण करूया आणि आपण सगळ्यांचाच विकास करूया. आपण या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. आपण केलं पाहिजे. फक्त एकच आहे, आपल्याकडे मोठा झाला की त्याच्याबद्दल आपण काय करतो, काय हो फार स्वतःला शहाणा समजतो, असं नक्की नाही. एकमेकावर प्रेम करायला शिका. एकमेकाच्या मध्य चुका ज्या आहेत त्या पोटात घालायला शिका. एकमेकावर टीका करू नका. टीका न करता त्याच्या चांगल्या कामाला सॅल्यूट करा. चांगलं काम कसं आहे हे बघा आणि हे जर तुम्ही पाहिलं तरच प्रगती होईल.
आपणच जर एकमेकाचे पाय ओढले तर ही प्रगती होणार नाही. लक्षात ठेवा, ती कुठलीही असो. आणि म्हणून कोणी आवडत नसेल त्याच्याकडे जा, त्याच्या कानात त्याला काय ते झापायचं झापा, पण समाजामध्ये आल्यानंतर तो चांगलं समाजाचं काम करतोय ते मान्य करा. ते करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत हे करणार नाही तुमची माणसं मोठी होणार नाही, ते लक्षात ठेवा. आणि हे माणसं मोठं करायचं काम आपण केलं पाहिजे, जे माननीय भुजबळ साहेब करत आहेत. आज त्यांनी मला जो सत्कार केला आहे हा विचार करून केला आहे की मी एक बहुजन समाजाचा माणूस एक चांगलं काम करत आहे. गेली 25 वर्षे 38 वर्षापासून काम करत आहे. आणि म्हणून मला तर पुन्हा आवाज आलेला आहे. तर असं काम बहुजनाचं नाव घेतल्यावर आवाज आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण असं काम केलं पाहिजे की आपण स्वतःची उंची वाढवली तर कोणत्याही काळामध्ये फुलेंच्या साहेबांच्याकडे बघा, कोणत्याही काळामध्ये चांगलं काम करतात. त्रिकालाबाधित ते सत्य आहे आणि आपण ते सत्य केलं पाहिजे. म्हणून मला एवढा मोठा आईवडिलांनी दिलेला जो पुरस्कार आहे, या पुरस्कारामुळे मी खरंच वाकून गेलो आहे. याच्यानंतर माझी जबाबदारी खूप वाढली आहे आणि ती जबाबदारी मी नक्की पेलेल. आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेला मी उतरण्याचा निश्चित प्रयत्न करेन. मी आपल्या सर्वांना आज 130व्या स्मृती दिनानिमित्त आदरणीय महात्मा फुले साहेबांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवण्याचं विनंती करतो. मी ह्या टाळ्या का वाजवायला आल्या त्याचं कारण पुन्हा सांगतो. मी मास्तर माणूस, मास्तर तसा 45 मिनिटं बोलतो, पण या कागदावर बघितलं 20च मिनिटं बोलायच्या. पुन्हा बापू मला म्हणणार फार वेळ बोलला, साहेब नाही म्हणायचं, बापू नक्की म्हणे. म्हणून मी ठरवलं 20च मिनिटं बोलायचं. म्हणून तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितल्या. कशा वाजवल्या हे बघा. तुम्ही 3 प्रकारच्या टाळ्या वाजवा. एक त्याच्या खाली, म्हणजे जी टाळी दिसत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मी डॉक्टर आहे. ज्याच्या मनामध्ये माझी प्रगती होणार आहे असं वाटतच नाही तो अशा खाली टाळ्या वाजवतो. वर वाजवू शकत नाही कारण त्याचं मनच सांगतं की हे मी खाली आहे बाबा, खालीच बरा. पण खाली नाही, वर व्हायचा विचार करा, पुढे जायचा विचार करा. दुसरा आहे अशा टाळ्या वाजवतो, म्हणजे काही झालं तू केलं, काही झालं तू केलं, म्हणजे घरी काय झालं बायकोनी केलं, घरी काय झालं पोरांनी केलं, मी मात्र एकदम चांगलं. तसं नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवू नका, आपल्याकडे बोट दाखवा, आपल्या सुधारणा करा. आणि तिसऱ्या टाळ्या ज्या वाजवल्या त्या अशा वाजवल्या उंच आकाशाकडे. आपण आता सांगितलं आभाळाकडे. तर सगळ्यांनी एकदा फुलेंसाठी हात वर करून जोरात 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 टाळ्या वाजवायच्या. दुसऱ्या टाळ्या वाजवायच्या. समता परिषदेसाठी पुन्हा एकदा जोरात हात वर करून. आणखी एकदा बेजारी करतो. तिसऱ्या टाळ्या वाजवायच्या. माननीय नामदार भुजबळ साहेबांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. मी 3 वेळा टाळ्या का वाजवायला लावल्या? मास्तर आहे. हे बघा की जेव्हा आपण हात वर करतो तेव्हा आपल्या फुफ्सावरचा जे भार आहे निघून जातो. हवेमध्ये 20% ऑक्सिजन, तुम्ही वाचला असेल कोविड मध्ये ऑक्सिजन कमी वाचलं का नाही? हवेत 20% ऑक्सिजन आहे, म्हणून ऑक्सिजन लावा लागतो. हात वर केल्याने काय होतं? टाळ्या वाजवताना आपलं फुफ्फुस प्रसरण पावतं. दुप्पट वेगाने ऑक्सिजन आत जातो. किती वेगाने? दुप्पट. 20चा 40%. आणि त्यामुळे तो आपल्या शरीरात जातो. जर असं आपण टाळ्या वाजवल्या तर 1 मिनिट टाळ्या वाजवल्यानंतर आपलं 1 दिवसाने आयुष्य वाढतं. तुमचं मी इथं बोलता बोलता 3 दिवसांनी आयुष्य वाढवलं आहे. आता जाता जाता 4 दिवस झाले आहेत, जाता जाता 5 दिवसाचं आयुष्य वाढवून घ्या. जय हिंद, जय फुले. नमस्कार. धन्यवाद सर. खरं तर जी माणसं स्वतःसाठी जगतात
त्या माणसांचा इतिहास कधीच लिहिला जात नाही, पण जी माणसं समाजासाठी जगतात त्याच माणसांचा इतिहास लिहिला जातो असा मौलिक संदेश तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिलात। या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जगत असताना या कालखंडामध्ये आपण काय कमवलं आणि काय गमावलं यापेक्षा आम्ही आमचा जीव कमवला हा विचार आपण या ठिकाणी आपण दिलात। आपण या ठिकाणी आम्हाला मौलिक असं मार्गदर्शन केलं, धन्यवाद सर। खरं तर मी एक जबाबदारपूर्वक विधान या ठिकाणी करू इच्छितो। विवी चिपळूणकर एका ठिकाणी म्हणाले होते की महात्मा ज्योतिराव फुले यांचा टिसभर पुतळा सुद्धा कोणी कुठल्या चौकात उभा करणार नाही, पण या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार, महात्मा ज्योतिराव फुलेंचे पुतळे खेड्यापाड्यापासून ते दिल्लीतल्या संसदेपर्यंत विराजमान करण्याचं काम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। मी आदरणीय साहेबांना या ठिकाणी विनंती करतो, आपण आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आपल्या सगळ्यांचं दैवत महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले त्यांच्या घरी, त्यांच्या वाड्यात, ज्या वाड्यातील विहिरीच्या पाण्यानं सामाजिक क्रांती पेटवली त्या देशामध्ये, जगामध्ये त्याला मान्यता मिळाली, तर महात्मा ज्योतिराव फुले यांची 130 वर्ष झाली ते जाऊन। ही साधी गोष्ट नाही आहे, आणि आज केवळ इथंच नाही तर महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रातच नाही तर देशात आणि परदेशामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे। त्या कार्यक्रमासाठी त्यांना आपण समता पुरस्कार दिला। डॉक्टर तात्याराव लहाणे, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, फुले शाहू आंबेडकरांच्या पूर्ण कामाचे अभ्यासक प्राध्यापक हरी नरके, पंकज समीर, रुपाली चाकणकर, मंजिरी घाडगे, जयदेवराव गायकवाड, कमल ढोले पाटील, शिवाजीराव नरावडे, रवींद्र पवार, एकनाथ खेडकर, डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ते, योगेश सहाने, गौतम बेंगाळे, प्रितेश गवळी, समता परिषदेचे सर्व पदाधिकारी, पुण्यातील सर्व पदाधिकारी, पुण्यातील या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं विशेषतः थोडं यावर्षी अभिनंदन करतो, कारण मध्येच अडचण 4 दिवसापूर्वी निर्माण झाली की पोलीस परमिशनच देत नाही, महानगरपालिका परमिशनच देत नाही ह्या काय, आणि मग शेवटी सगळ्यांना पुन्हा करून पळापळ झाली त्यांची, पण शेवटी हा कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या आज आपण पार पाडू शकतो, त्यासाठी त्यांना आपण धन्यवाद देऊ। कारण महात्मा ज्योतिराव फुले हा समता पुरस्कार जो आहे या संदर्भात जे बरंच बोललं गेलंय, माझे केंद्रीय कृषी मंत्री शरदरावजी पवार, केंद्रीय मंत्री माझे वीरप्पा मोइली, खासदार शरद यादव, तेही माजी मंत्री, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, समाजसेवक ज्येष्ठ बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉक्टर भालचंद्र नेमाडे, डॉक्टर बी.एल. मुनगेकर, लेखिका अरुंधती राय, प्राध्यापक मागोमाळी, फादर फ्रान्सिस लिब्रेटो,
हरी नरके अशा अनेकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मागच्या वर्षी फादर दिब्रिटोनं आपण हा पुरस्कार दिला. त्यावेळेला मी जरा गडबडीत होतो, कारण त्या दिवशी शिवतीर्थावर शपथविधीचा कार्यक्रम माझा होता. त्यामुळे अनेकांना वाटलं की पुण्याला भुजबळ येतील की नाही, परंतु मी सगळ्यांना सांगितलं अगोदर मी पुण्याला जाणार, महात्मा फुले सावित्रीबाईंना वंदन करणार आणि मग मुंबईला तुमचे सगळे काय. मग मुलांनी अर्थातच सगळ्यांनी मिळून मग जरा हेलिकॉप्टरची वगैरे व्यवस्था केली आणि आम्ही तिकडे सुद्धा पोहोचलो. परंतु इथले आशीर्वाद जे आहे, कारण सुखात दुःखात अडचणीमध्ये उभे राहण्यासाठी जी शक्ती मिळते, जी पॉवर मिळते, ते पॉवर सेंटर आमचं जे आहे हे आहे. वर्षातून इथे यायचं, शक्ती घ्यायची आणि पुन्हा एकदा गोरगरिबांच्या कामासाठी मानव समूहामध्ये, मग राज्यात असेल राज्याच्या बाहेर असेल, ज्या ज्या ठिकाणी बोलवलं जाईल, आपली गरज असेल त्या त्या ठिकाणी जा. त्याप्रमाणे आपण त्यावेळेला तुमचं आवडतं घेतलं, लवकर आपला कार्यक्रम आपण पार पाडला. यावेळेला डॉक्टर तात्याराव लहान, तात्याराव हे भाषण सुद्धा फार सुंदर करतात हे मला आज कळलं. त्यामुळे तुम्ही जेव्हा रिटायर्ड होणार त्यावेळेला आम्हाला आमचं आमंत्रण आहे तुम्हाला. अहो किती मोठं काम, 50 लाख लोकांना तपासायचं, 1.5 लाख लोकांचे ऑपरेशन करायचे, स्वतः एवढा आजार, गरिबी, रात्रंदिवस काम, फार मोठं काम. मगाशी तात्यारावांनी सांगितलं खरं आहे. तात्याराव हे नजर देण्याचं काम करतात, पण दृष्टी देण्याचं काम मानवाला जर कोणी केलं असेल तर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलं. दिसणं, नजर असणं आणि दृष्टी याच्यामध्ये फरक आहे. दिसणारे तर सगळेच आहेत, ते आंधळे बिचारे ते नसतील, ते सोडून सगळे आहेत. दृष्टी ज्यांना दिसत नाही, नजर नाही. नजर असून दृष्टी नसेल तर तुम्ही मानवाच्या उपयोगी पडू शकत नाही, समाजाच्या उपयोगी पडू शकत. अशी दृष्टी पाहिजे समाजसेवेची. तात्यारावांना ती आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, सगळ्यांना बरोबर घेऊन कशा रीतीने युद्ध जिंकायचं, लहान मोठ्यांना जवळ करायचं, लहान लहान घटकांना जवळ करायचं आणि आपली योजना, आपली लढाई यशस्वी करायची. महाराजांनी सुद्धा शिकवलं. आणि त्यासाठी समता परिषदेची स्थापना ज्या वेळेला केली त्यावेळेला असं लक्षात आलं की या राज्यातील, देशातील हा जो मागासवर्गीय घटक आहे, फुले शाहू आंबेडकरांना मानणारा जो बहुजन वर्ग आहे, त्याच्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षण असेल, आरोग्य असेल, घरदार असेल, नोकरी धंदा असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. आणि म्हणून समता परिषदेची स्थापना झाली. आणि तुम्हाला सांगतो, महात्मा फुले समता परिषदेची स्थापना झाल्यानंतर पहिलाच जो मेळावा लाखो लोकांचा झाला तो जालन्याला झाला. कडकडीत पुण्यामध्ये 6 तास लोक बसून होते, फोड आले मांड्यांना. सभामंचावर मुख्यमंत्री शरद पवार होते, विलासराव देशमुख मंत्री होते, शिवाजीराव देशमुख, सिद्धराम केसमे, छगन भुजबळ सुद्धा त्यावेळेला मंत्री. आणि समता परिषदेने एक मागणी केली की आम्हाला मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये लागू करून द्या. सगळ्यांनी जयघोष केला की आम्हाला तो मंडल आयोग मिळालाच पाहिजे. लोकांची जी तळमळ, तडफाड पाहून पवार साहेबांनी सांगितलं होय मी हे नक्की करेन. आणि पवार साहेबांनी शिक्षणात
नोकरी, त्याबरोबर राजकारणात सुद्धा आरक्षण देण्याचं काम केलं. आणि मग दुसरा मेळावा झाला तो होता महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे स्मारक राष्ट्राला अर्पण करण्यासाठी राष्ट्रपती शंकरदयाळजी शर्मा आले होते. एसपी कॉलेजला मीटिंग झाली, जाहीर सभा 5 लाख लोक आणि जागा नव्हती म्हणून तेवढेच 5 लाख शहरात फिरत होते. आणि मंचावर होते राष्ट्रपती, अलेक्झांडर, राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे. राज्यपालांनी भाषणात म्हणाले, एवढे लोक तर मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेच नाही एकत्र, एवढे लोक. आणि त्या 5 लाख लोकांमध्ये एकच ठराव आपण मंजूर केला. आणि हा बहुसंख्य समाज हा नामदलित होता, ओबीसी होता, बहुजन वर्गाचा होता. आम्ही एकच ठराव पास केला. महात्मा फुलेंना ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं आणि काम केलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायला असतं. 5 लाख लोकांचे हात वरते झाले. पवार साहेबांनी सांगितलं, भुजबळ तुम्ही जालन्याच्या मीटिंग मध्ये सांगितलं, मी 1 महिन्यात केलं, पंढरपूर लागू. तुमची ही मागणी 1 महिन्यात मी पूर्ण करणार. अडचणी खूप आल्या, राज्य शकट बदले, लोक विरोधात जाते. पवार साहेब म्हणाले, सरकार गेलं तरी बेहतर, ते जाईल ते परत येईल. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल एका मोठ्या घटकांमध्ये जे दुःख आहे, ते दुःख कायमचं राहील, ती सर कायमची राहील. तर आपण ते जर काम केलं नाही तर कुणी काम करणार. पवार साहेबांनी ते काम केलं, आम्ही सगळ्यांनी त्यांना मदत केली. असं हे अनेक कामं जे आहेत महात्मा फुल्यांच्या समता परिषदेच्या माध्यमातून आपण करतो, यापुढे सुद्धा करणार. अडचणी खूप आहेत. ओबीसी समाजाच्या प्रश्नांबद्दल कॅबिनेटची एक कमिटी झाली, त्याचे मी अध्यक्ष. मागण्या खूप आहे, सगळे मी वाचत नाही. परंतु जसं बारकी आहे, जसं सारथी आहे, तसं महाज्योती निर्माण करण्यात येईल. आणि त्याला जो आहे इतरांसारखाच, म्हणजे आता 50 कोटी आहे, तो आणखीन 150 कोटी रुपये, एकूण 200 कोटी रुपये महाज्योतीला द्या, असा आमचा प्रयत्न. शिष्यवृत्ती ती सुद्धा आपण सुरू केली. अर्धी फी आपण मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये भरतो आहोत. कारण दलित आणि आदिवासी समाजाला केंद्राकडून पैसे येतात, हे पैसे राज्याकडून दिले जातात. परंतु ह्या अडचणीमुळे ते पैसे वेळेवर गेले नाहीत. या वर्षी ताबडतोब 1,500 कोटी रुपये देण्यात यावे अशी मागणी आपण करतो. इतर मागासवर्गीयाचं भाग भांडवल जे आहे, आणि इतर मागासवर्गीयाला काम करण्यासाठी 400 कोटी रुपये ताबडतोब द्या, अशी सुद्धा मागणी. वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमातीची जी महामंडळ आहेत, त्याच्यासाठी 200 कोटी रुपयाची मागणी. वसतिगृह जसं आपण इतर समाजांना देतो आहोत, तसं ओबीसी समाजाला सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींचं आणि मुलांचं 76 वसतिगृह ताबडतोब बांधण्यात यावी. त्यासाठी सुरुवातीला 150 कोटी रुपये इतके मंजूर करण्यात यावे. इतर मागासवर्गीयांसाठी घरकुल बांधणं गरजेचं आहे, घरं अजून नाही आहे. सावित्रीबाई फुले घरकुल योजना पुढे आणण्याचा आपला निश्चय आहे. आणि त्यातून सुरुवातीला आपण 100 कोटीची मागणी केली की ज्यातून आपल्याला घरं बांधता येतील. जोपर्यंत या वसतिगृहाची कल्पना अंमलात येत नाही, तोपर्यंत इतर समाजांना ज्या प्रकारे वेगवेगळ्या
प्रकारे विद्यार्थ्यांना मदत केली जाते. आदिवासी समाजांना आहे स्वयं योजना तिचं नाव, मराठा समाजाला आहे स्वाधार त्याचं नाव. आम्ही सांगितलं तसंच इतर मागासवर्गीय समाजाला सुद्धा ती तरतूद करावी आणि त्या योजनेला आधार हे नाव देण्यात यावं आणि तेवढेच पैसे देण्यात यावे. स्वतंत्र जनगणना इतर मागासवर्गीयांची करावी आणि एकूणच हे प्रश्न सोडवण्यासाठी आज केवळ 2,500 ते 3,000 कोटी असतात बजेटमध्ये, ते वर्षाचे 5,000 कोटी रुपये बजेट हे इतर मागासवर्गीयांसाठी व्हीजेएनटी करावं अशी सुद्धा आपण मागणी करतो. मागासवर्गीयांचा नोकऱ्यातला अनुशेष जो आहे फार मोठा आहे आणि आपण सांगतो काही ठिकाणी 4% आहे, काही ठिकाणी 10% आहे. हा संपूर्ण अनुशेष जे आहे हे विनाविलंब जो आहे हा ताबडतोब शासनाने भरावा. आपल्याला पदोन्नती मिळते किंवा रिक्त पदे आहेत शिक्षण संस्थात ती भरताना हे आपण जरी करत असलो तर ते झारीतले शुक्राचार्य खूप असतात मंत्रालयामध्ये बसलेले. अशा रीतीने नियम काढले की एका कॉलेजमध्ये फार्मसी असेल तर फार्मसीचा तुमचे जे काही आरक्षण असेल त्याप्रमाणे. आता आरक्षणामध्ये आपला काहीतरी 7वा नंबर येतो. पहिल्यांदा दलित अमुक तमुक इतर मागासवर्गीय अ ब क ड व्हीजेएनटी आदिवासी ओपन वगैरे 7वा नंबर. आता एखाद्या विषयाला फार्मसीमध्ये जर जागा असतील तर 7 पैसे जागा असतच नाही म्हणजे संपला विषय, आपल्याला तिथे संधी मिळतच नाही. मग परत गणित विषयाचा असेल किंवा आणखी इंजिनिअरिंग विषयाचा असेल मग त्या डिपार्टमेंटला सुद्धा तीच परिस्थिती, परत तेच आपण 7वे. म्हणजे ओबीसीला आरक्षण मिळतच नाही आणि म्हणून आपण मागणी करतो आहोत की संपूर्ण संस्था हा घटक धरा. एका कॉलेज मधले किती शिक्षक आहेत, किती नॉन टीचिंग स्टाफ आहे आणि त्याला तो जो आहे बिंदू नामावली लावा आणि त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण, त्यामुळे या सगळ्यांना आरक्षण मिळू शकेल. असे अनेक विषय जे आहेत हे आपल्या पुढे आहे. हे करून याचा विचार झालेला मागण्या आपण करतो. मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळासमोर जाऊन ह्या मंजूर करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत आणि माझी खात्री आहे की या सगळ्या मागण्या ज्या आहेत निश्चितपणे मंजूर केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण आम्ही इतरांपेक्षा जास्त मागत नाही, इतरांच्या बरोबर नाही. 54% हा समाज आहे. इतर मागासवर्गीय हा समाज 54% आहे. आम्ही वारंवार सांगितलं की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. आघाडी सरकारचं काम सुरू होतं, आघाडी सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, मी सपोर्ट केला. फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणाचा दुसरा कायदा केला. पहिला कायदा बाजूला ठेवून किंवा तो योग्य नाही असं म्हणाले, दुसरा कायदा मी सपोर्ट केला. त्यावेळेला त्यांना सुद्धा सांगितलं की ओबीसी किंवा इतर जे समाज आहेत त्यांच्या आरक्षणाला जरा सुद्धा धक्का लागता कामा नये. आम्ही सपोर्ट केला. समता परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही मराठा आरक्षणाला सपोर्ट केला. मराठा आरक्षणाचे सुद्धा जे खरे नेते आहेत त्यांनी सुद्धा हीच मागणी केली की ओबीसी मधलं आम्हाला काही नको. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा सगळ्या पक्षांनी हीच भूमिका मांडली. ओबीसीला किंवा दुसऱ्या कुठल्याही घटकाला धक्का न लावता हे
आरक्षण देण्यात यावे, त्याप्रमाणे ते आरक्षण देऊ. आता ते कोर्टामध्ये आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आहे. अशी नवीन गोष्ट नाही. या सगळ्या गोष्टींना शेवटी कोर्टामध्ये चॅलेंज केलं जातं. ओबीसीच्या आरक्षणाचा मंडळ कमिशनचा लढा 50 वर्षानंतर सफल झाला. त्यावेळेला 10 वर्ष आम्हाला कोर्टामध्ये जावं लागलं. 9 सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या पुढे शेवटी हा लढा गेला आणि त्यांनी शिक्कामोर्तब केलं की योग्य आहे म्हणून. त्यामुळे नवीन नाही की सुप्रीम कोर्टापर्यंत. त्यावेळेला पण अशीच परिस्थिती, पण लढावं लागलं. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये आज हळू वेगवेगळे आवाज पुढे येतात. कोणी सांगितलं 5% द्या आम्हाला, ओबीसी द्या. एक कोणतरी महाशय निघाले, त्यांनी तुमच्या हायकोर्टामध्ये अर्ज केला की म्हणे हे जे 450 जाती आहेत, साळी माळी कोळी धनगर वंजारी जे जे काय असतील, आम्ही सगळे कुंभार सुतार लोहार सगळे हे सगळे बेकायदा ओबीसी आहे, कायदेशीररित्या आलेले नाही. त्यामुळे यांना ओबीसीतून बाहेर काढा आणि आम्हा मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या. कुठे असं ते त्यांचं जे अपील असेल, आमची जी काही मागणी असेल ती चर्चेसाठी हायकोर्टाने स्वीकृत केलेली आहे. आणि तेच महाशय परत काल परवा म्हणाले आणि आम्हाला कल्पना आहे सुप्रीम कोर्टात सुद्धा मी ही मागणी करणार की मराठा आरक्षण हे आयोगाच्या मार्फत आलेलं आहे, गायकवाड आयोगाच्या मार्फत, आणि बाकीच्यांना आरक्षण मिळालं हे डायरेक्ट मिळालेलं आहे. आम्ही त्यांना तिथे सुद्धा मागणी करणे की यांना बाहेर हळूहळू आम्ही पूर्णपणे सपोर्ट करत असताना सुद्धा वेगळ्या मार्गावर लढा जातोय की काय असं पाहायला मिळालं. आणि म्हणून सगळ्या समता परिषदेच्या लोकांना मी महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढायला सांगितले. हे मोर्चे तुम्हाला काढावे लागतील. तुम्ही गप्पा बसलात तर तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्हाला तुमची ताकद दाखवावी लागेल. आजकालच्या लोकशाहीमध्ये डोक्याच्या किंमत डोकी मोजली जातात, किती डोके आहेत ती. शक्ती मोजली जाते की तुम्ही रस्त्यावर किती लढू शकता. त्यानुसार या लोकशाहीमध्ये कामकाज चालतं, सगळ्यांना कल्पना आहे. आणि तुम्ही सगळे घरात बसा, आपल्याला ऐकत सगळं मिळते. काय 2-4 लोक आहेत ते हरिनरकेचे काय बोलायचं ते बोलतोय, त्यालाही त्रास होतोय. काही वकील जे आमच्या तिकडे लढतात त्यांना शिवीगाळ होते. छगन भुजबळला तर वेगवेगळ्या प्रकारे त्रास होतोय, सगळ्यांना कल्पना. पण आपल्याला मिळतंय, मग कशाला जरा असतं. माझे आपल्याला सांगणं आहे की आपल्याला हे जर टिकवायचं असेल, नसेल टिकवायचं तर प्रश्न मिटला. माझ्या मुलांना मी सुद्धा कधी आरक्षण काय घेतलं नाही. हा, मी जरूर एक संधीचा फायदा घेतला, ते म्हणजे बाळासाहेब देसाईंनी, वल्लभराव देसाईंनी त्यावेळेला शिष्यवृत्ती सुरू केली होती आमच्याकडे, EBC. तिचा फायदा मी घेतला, शिष्यवृत्ती. आरक्षणाचा नाही. माझ्या मुलांनी नाही, कुणी घ्या, आम्ही घेणार. कुणासाठी करतो मग तुम्ही बोल. आपण जरी पुढे आलो, आपल्या पाठीमागे कोट्यावधी समाज आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5.5 कोटी लोक आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आहे की जे ओबीसी मध्ये आहे, VJNT मध्ये आहे, की ज्यांच्याकडे आज घर नाही, शिक्षणाचा पत्ता नाही, आरोग्याचा पत्ता नाही. घरातल्या बायका अतिशय कष्टाचं काम करत असतात. या लोकांसाठी तुम्हाला काम करायचं आहे. महात्मा ज्योतिराव फुलांना काय मिळालं? सावित्रीबाई फुलांना तर काम करत असताना मृत्यूच ओढवला, आयुष्यच त्याने अर्पण. महात्मा ज्योतिराव फुलेंना सुद्धा मारायला माणसं गेली. त्यात महात्मा ज्योतिराव फुलेंनी क्रांती घडवली. सावित्रीबाई फुलेंनी क्रांती घडवली कुणासाठी? त्यांच्या स्वतःसाठी. महात्मा फुले हे अनेक क्षेत्रामध्ये फार पुढे होते त्यावेळेला सुद्धा. हे माझ्यापेक्षा तुम्हाला हरिनरके जास्त सांग. आताच कोणीतरी मला ते सांगितलं की आपला जो बोगदा आहे, जुना बोगदा कात्रजचा, मलाही माहिती आहे, तिथे आपण छोटा पुतळा बसवले. त्या बोगद्याला महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव आहे.
त्या वेळेला ज्यावेळेला यंत्रसामुग्री नव्हती त्यावेळेला महात्मा फुल्यांनी तो बोगदा बांधला. खडकवासला 500 सारखी ज्या धरणांमध्ये काम होते त्यांचे जे शिष्य होते त्यांनी फार बोरीबंदर स्टेशन आणि इतर ज्या समोरच्या चांगल्या दिसणाऱ्या इमारती बांधण्यामध्ये सहकार. नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिला संप घडवून आला. त्यांचे शिष्य ग्रामीण वर्तमानपत्र बाहेरगाव त्यांनी सुरू केले. हे दिनबंधू त्यांनी सुरू केले. अशा अनेक गोष्टी झाल्या. पण त्यांनी त्यावेळेला सांगितलं, मगाशी सांगितलं, धर्माधर्मातली भांडणं नको, जाती जातीतली भांडणं नको, स्त्री पुरुष एक आहेत, स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा हक्क आहे. म्हणून याच घरातून सावित्रीबाई फुले भिड्यांच्या वाड्यामध्ये शाळा शिकवायला जात होत्या. आणि जाताना सगळे लोक, अगदी माळी समाजाचे लोक सुद्धा त्यांना दगडफेक करत होते, चिखल टाकत होते, शेण मारत होते. आणि म्हणून शाळेत जातानाच एक लुगडं घेऊन जायचं पुस्तकांबरोबर, खराब झालेलं लुगडं बदलायचं आणि मुलांना शिकवायचं. परत येताना ते काही वेळेला डोकं सुद्धा फुटलं. पण त्यानंतर क्रांती झाली आणि आज मगाशी सांगितलं आपल्या वक्त्यांनी त्याप्रमाणे अनेक महिला आज पुढे येत आहेत. म्हणजे पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये एक महिला आपल्यापेक्षा जुनी लोकशाही, बरोबर आहे, अभ्यास पहिल्यांदाच उपाध्यक्ष होत आहे, बरोबर. आणि त्याच्या कितीतरी अगोदर या 125 कोटी लोकांचं राष्ट्रपती पद प्रतिभाताई पाटील या आमच्या महिलेला. किती वकील झाल्या, किती डॉक्टर झाले, किती मंत्री, मुख्यमंत्री झाले, पायलट झाले, कोण कोण काय. आज हे शिकतात. कधी कधी वाईट वाटतं तर ते या महिलांना सुद्धा जे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी सांगितलं, अरे अंधविश्वास ठेवू नका. त्यांनी तेवढ्या कडक भाषेत सांगितलं की दगडांची पूजा करून जर मुलं झाली असती तर नवरे कशाला केले असते. एवढ्या कडक भाषेत त्यांनी घेऊन ठेवलं. आज सुद्धा मी मागच्या एका पण मिटिंग सांगितलं होतं, आपले गणपती आहेत कुठं गणपती तुमचा मोठा दगडूशेठ गणपती, 1000-10,000 महिला येतात. चांगली गोष्ट. कुठला अथर्व वेद एका सुरामध्ये बोलतो, चांगली गोष्ट. पण एका महिलेला वाटलं नाही की जे आपण बोलू शकतो ती शक्ती जी आहे अगदी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या त्या भिडे वाड्यातील त्या शाळेमुळे आपल्याला मिळाली. तिथे जाऊन आपण वंदन करावं त्या सावित्री मातेच्या त्या शाळेला, असं कुणाला वाटत. कधी कधी वाटतं की हे त्यांचं जीवन, त्याचं हे आयुष्य फुकट जातं की काय. धर्माधर्मामध्ये भांडण, जाती जातीमध्ये भांडण राजकारणासाठी, त्याच्या बाहेर आपण येऊन काम करणार आहोत की नाही याचा विचार. आपल्याच नाही, 150-200 वर्षापूर्वी अमेरिकेत जो लढा चालला होता काळे गोऱ्यांचा, निग्रो आणि गोरे, त्यांच्या लढाईला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपलं गुलामगिरी पुस्तक अर्पण केलं. इंग्रजीमध्ये त्याला प्रस्तावना लिहिली, सांगितलं त्यांना मी अर्पण करतो. की ज्या वेळेला टेलिफोन करत नव्हता, कसली व्यवस्था नव्हती, पण माहिती मिळाल्यानंतर आशियातला एकमेव नेता ज्याने अमेरिकेतल्या त्या लढ्याला पाठिंबा दिला ते महात्मा ज्योतिराव. आणि जगाचा विचार करा, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं अवघे विश्वाची माझे घर. पण त्या दृष्टीने काम करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई. आणि म्हणून आपण या समता परिषदेच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करत राहूया. आणि प्रसंगी जर कुणाच्या हक्कावर, आरक्षणावर गदारोळ असेल तर लढायला सुद्धा महात्मा फुले समता परिषदेच्या समता सैनिकांनी पुढे राहिलं पाहिजे. ही वेळ आहे. केवळ घरात बसून
वर्तमानपत्र आणि टीव्ही पाहण्याचे नाही, तर प्रत्यक्ष समाज तुम्हाला घडवायचा असेल आणि धर्माच्या आणि जातीच्या या लढायातून जर तुम्हाला लोकांना मुक्त करायचे असेल तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचाच विचार तुम्हाला पुढे न्यावा लागेल आणि त्यासाठी आपण काम करूया. त्यासाठी आपल्याला या पॉवर सेंटर मधून आपण शक्ती घेऊन जाऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद साहेब. सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय. कार्यक्रम अजून संपन्न झालेला नाहीये. सगळ्यांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, आपण जागेवरती स्थानबद्ध व्हायचंय. आदरणीय साहेबांचं या ठिकाणी आम्ही मनोगत ऐकत होतो आणि ऐकत असताना या ठिकाणी मी एक जबाबदारपूर्वक विधान करू इच्छितो. खरं तर साहेब, आपण बोलत असताना एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली की ज्यावेळेस आम्ही 16व्या शतकाचा विचार करतो त्यावेळेस आमचा बहुजन समाज हा मावळा म्हणून लढत होता आणि मावळा म्हणून लढत असताना त्यांच्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराज खंबीरपणे उभा होते. ज्यावेळेस आम्ही 18व्या शतकाचा विचार करतो त्यावेळेस हाच बहुजन समाज शूद्र आणि अस्पृश्य म्हणून लढा देत होता. त्यावेळेस त्यांच्या पाठीशी फुले शाहू आंबेडकर खंबीरपणे उभा होते. आणि ज्यावेळेस मी आज 21व्या शतकाचा विचार करतो त्यावेळेस आज आमचा बहुजन समाज आता ओबीसी म्हणून लढा देतोय आणि हाच लढा देत असताना आमच्या पाठीशी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आज खंबीरपणे उभा आहेत. धन्यवाद साहेब. यानंतर या कार्यक्रमाचं सांगता समारोप होण्यापूर्वी मी आपल्याला एक सूचना या ठिकाणी करू इच्छितो. मधल्या काही कालखंडामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीच्या परिस्थितीमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं वेगवेगळ्या स्तरावरती विविध उपक्रम घेण्याचं काम महाराष्ट्रावर या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांचे सुद्धा एक छोटेसे सन्मान आपण या ठिकाणी देणार आहोत. तत्पूर्वी या कार्यक्रमाचं समारोप करण्यासाठी मी समता परिषदेचे शहर अध्यक्ष बनकर सर यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जे विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबवले गेले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुल चिंचोली तालुका पंढरपूर आयोजित स्मृती दिनानिमित्त त्या भागामध्ये काही समता गौरव पुरस्कार देण्याचं काम केलं जातं. अगदी त्या पुरस्काराचा वितरण सोहळा विचार मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये पुरस्कार दिलेला सद्दाम मनेरे यांना या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातला समता पुरस्कार आपण देत आहोत. त्यांनी या ठिकाणी लवकर येऊन आपला हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार माननीय डॉक्टर कैलास करंडे यांना या ठिकाणी दिला जात आहे. त्यांनी सुद्धा लगेच या ठिकाणी येऊन घेऊन जावं. मी पुरस्कारार्थ्यांना विनंती करतो की आपण जरा लवकर येऊन विचार मंचावरती लवकरात लवकर यावं. प्रथम सामाजिक पुरस्कार माननीय सद्दाम मनेरे यांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारावा. मी विचार मंचावरच्या मान्यवरांना विनंती करतो आपण या पुरस्काराचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार माननीय डॉक्टर कैलास करंडे यांना विनंती करतो आपण आपला सन्मान या ठिकाणी देऊन जावा. शैक्षणिक क्षेत्रातील माननीय डॉक्टर कैलास करंडे. त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रामध्ये दिला जाणारा माननीय संतोष रणदिवे यांना हा सन्मान या ठिकाणी दिला जात आहे. मी रणदिवे यांना विनंती करतो आमचा हा सन्मान स्वीकारावा. त्यानंतर कला क्षेत्रातील माननीय चतुर भावड्या उर्फ बाळासाहेब पाटील यांना विनंती करतो हा सन्मान आपण या ठिकाणी येऊन स्वीकारावा. कला क्षेत्रातील बाळासाहेब पाटील. त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये दिला जाणारा हा सन्मान भैरवनाथ गुरांडे यांना मी विनंती करतो आपण कृषी क्षेत्रातील हा सन्मान आपण स्वीकारावा. कृषी क्षेत्रातील माननीय भैरवनाथ गुरांडे. त्यानंतर साहित्य क्षेत्रामध्ये दिला जाणारा हा सन्मान माननीय चंद्रकांत भुजबळ यांना हा सन्मान दिला जात आहे. मी त्यांना विनंती करतो आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. धन्यवाद. यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही काही निबंध स्पर्धा घेतल्या होत्या. एक दिवा ज्ञानाचा, एक दिवा संविधानाचा
या विषयावरती आम्ही निबंध स्पर्धा घेतल्या। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल आम्हाला 2000च्या आसपास निबंध प्राप्त झाले। तो सुद्धा या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा आपण घेत आहेत। या ठिकाणी प्रथम आलेले आमचे प्रथम पुरस्कारती माननीय रतिलाल रामचंद्र बाबेल यांना हा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम 11,000 या पुरस्काराचं स्वरूप होतं। मी त्यांना विनंती करतो हा स्वीकारावा। त्यानंतर द्वितीय पुरस्कार हेमाली म्हात्रे हा द्वितीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम। द्वितीय क्रमांक हेमाली म्हात्रे, त्यांना विनंती करतो आमचा हा द्वितीय क्रमांक आपण स्वीकारावा। त्यानंतर तृतीय क्रमांक निकिता सुभाष धनी आणि हाच पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे दागा लोमन पाटील या दोन्हीही विजेत्यांना विनंती करतो आपण हा सन्मान या ठिकाणी आपला पुरस्कार आपण या ठिकाणी येऊन स्वीकारावा। आणि त्यानंतर एक उत्तेजनार्थ पारितोषिक आपण या ठिकाणी दिलेलं आहे। नितीन तोकांडे यांना विनंती करतो की हा आपण उत्तेजनार्थ पारितोषिक आपण या ठिकाणी स्वीकारावं। खर तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये काही लग्न पुढे ढकलली आणि लग्न पुढे ढकलत असताना एक 400 गरजू लोकांना मोफत जेवण पेशंट, वयोवृद्ध हॉस्पिटलमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं पोहोचविण्याचं काम केलं। स्वतः रिक्षा चालवत असताना रिक्षा चालकाच्या माध्यमातून अशा पेशंट लोकांना ज्यांनी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम केलं आणि त्यांची दखल डिस्कव्हरी ऑफ चॅनलने या ठिकाणी घेण्याचं काम केलं असे अक्षयजी कोठावळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय। मी विचार मंचावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की अक्षयजी कोठावळे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। आणि यानंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद हडपसर विधानसभा यांच्या वतीनं कैलासवासी दत्तात्रय देवराम ससाने सरपंच यांच्या स्मरणार्थ माननीय श्री योगेश दत्तात्रय ससाने नगरसेवक पुणे महानगरपालिका यांच्या वतीनं समता परिषदेच्या वतीनं 2 रुग्णवाहिका या ठिकाणी समाजासाठी या ठिकाणी रुग्णवाहिका अर्पण करण्यात येत आहेत। मी विचार मंचावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या रुग्णवाहिकाचं फीत कापून या समाजासाठी आपण या ठिकाणी अर्पण कराव्यात। मी या ठिकाणी बनकर यांना विनंती करतो या कार्यक्रमाचा आपण आभार मानावा। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महात्मा ज्योतिराव फुले यांचा 130वा स्मृती दिन महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमासाठी पुरस्कार्थी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय छगन भुजबळ साहेब, खासदार समीर भाऊ भुजबळ, आमदार समीर भाऊ भुजबळ, माजी आमदार दीप्तीताई चौधरी, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, आमदार कमलनानी ढोले पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, DY पाटील विद्यापीठाचे कुलगुरू एकनाथ खेडेकर साहेब, नगरसेविका मनीषा लडकतताई, उपमहापौर स्वाती सेंडगे मॅडम, आमचे समता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेश अध्यक्षा मंजिरीताई दाडगे, शिवाजीराव नलावडे साहेब, रवींद्र पवार साहेब, महात्मा फुले समता परिषदेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक योगेश शिसाने तसेच मीडियाचे सर्व पत्रकार आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली। ज्यांना वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झाले त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो।